व्यासपीठावर विराजमान आजच्या या अंतिम पुष्पाचे माननीय अध्यक्ष अविनाश मोहरील आणि ज्यांना आपण काल ऐकलं ते माननीय आशुतोष अडवणी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोतेवर्ग आणि या भागातील आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, परवा सुरू झालेली व्याख्यानमाला आज आपण अंतिम चरणामध्ये, इतक्या लवकर हे 3 दिवस जातात कळत नाही. कारण की ऐन जसे उमेदीचे काळ लवकर संपतात आणि नंतर कळत नाही की आता दिवस जातील कसे. परवा ग्रामगीतेवर विवेचन झालं. ज्या संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता रचली आणि जसंच्या तसं आज आपण बघतो आहे ते आपल्या समोर चित्र आहे. त्यानंतर काल आपण अश्वत्थामा बघितला, त्याचं दर्शन आपण घेतलं आणि आज आपण एकूण आईची महती आपण ऐकणार आहे. खरं तर आजचा कपिला षष्ठीचा योग आहे असं मला वाटतं, कारण की या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा चांगले वक्ते आहेत. आम्ही सोबत विद्यार्थी परिषदेचं काम केलं अविनाशने आणि आम्ही जिंदाबाद मुर्दाबादच्या याच्यात राहिलो आणि तो कधी प्राचार्य झाला हे आम्हाला नियुक्तीनंतरच कळलं. खरं बोलत आम्ही अशा क्षेत्रात होतो की आम्ही सहसा कोणी माणूस सुटू नये याचा प्रयत्न करत होतो. प्रत्येकजण आपापल्या जातीत माणूस ओढण्याचा प्रयत्न करतो. पण अविनाश आमच्यासोबत काम करत असताना, वॉल पेंटिंग करत असताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील तेवढंच महत्त्वाचं काम केलं. म्हणजे आमचा आणि पुस्तकाचा संबंध म्हणजे वर्ष संपल्यावर रद्दी विकायसाठीच होता. त्याच्या पलीकडे आमचा आणि पुस्तकाचा फार संबंध आला नाही. अविनाश एवढा मोठा झाला की तरुण भारताचं जर आपण पान पलटलं तर आपल्याला दिसतं की एखादं क्लिक करून समाजाला काय संदेश द्यावा तेवढी ताकद त्यांनी स्वतःच्या मनगटामध्ये आणली. केवळ तरुण भारत नाही तर हिंदुस्थानमध्ये सुद्धा थोडी है थोडी की जरूरत आहे अशा नावाचं सदर तो चालवला. आणि त्याच्या अध्यक्षतेखाली आज आपल्यासमोर आई हा विषय येणार आहे आणि म्हणून मी म्हटलं की हा कपिला षष्ठीचा योग. आणि आज सर्वपित्री अमावस्या आहे असं म्हणतात, नवे आहे. त्यामुळे सर्वांना आपापल्या आईचं दर्शन आज या ठिकाणी होणार आहे. त्याही दृष्टीने हा कपिला षष्ठीचा योग. आज मला या प्रभागाचा नगरसेवक म्हणून ज्या उद्देशाने मी ही व्याख्यानमाला आयोजित केली होती, आता ही व्याख्यानमाला केवळ एका प्रभागापुरती शिल्लक राहिली नाही, ती पूर्ण शहरापुरती राहिली. आणि आशुतोषजी मला सांगायला अतिशय आनंद होतो की केवळ शहरापुरती नाही तर परतवाड्यावरून, अंजनगाववरून, नांदगाव खंडेश्वरवरून सुद्धा या ठिकाणी ऐकायला श्रोतेवर्ग आले. आणि म्हणून एक अतिशय आनंद या निमित्ताने मला होतो की एखाद्या नगरसेवकाला कशाचा आनंद होईल तर त्यांनी केलेल्या कामाचं कुठेतरी प्रशंसा होती. खरं पण नगरसेवकाच्या कामाची प्रशंसा फार कमी होती. का कमी होती याचं कारण मला कळलं की तो नगरसेवक आहे आणि सेवकाचं कोणी प्रशंसा करत असते का? आमदार खासदाराचं कोणी करेल? तो सेवक आहे, त्यांनी केलं पाहिजे अपेक्षित. पण या व्याख्यानमालेची प्रशंसा मी आल्या मला अविनाशने म्हटलं की तुझ्या व्हेरी गुड, सर्वजण याची स्तुती करतात. त्याला कारण माझं कदाचित ठरवण्यासाठी असेल, पण ज्या प्रमाणात आपण भरभरून प्रतिसाद देत आहे हे त्याचं यश आहे असं मला वाटतं. आणि आजच्या दिवशी
या समारोपीय दिवशी मला सर्वांचा आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे. पहिल्यांदाही कुठे करावा असा माझ्या मनात प्रश्न आला. त्यावेळेला या साईरत्न लॉनना मी विनंती केली, साईबाबा मंदिराच्या सगळ्या ट्रस्टला. ते म्हटलं की तुषार, लग्न आणि हे सगळं तो पिरियड जर वगळत आला तर बरं आहे. आणि मी म्हटलं की चला सर्व हा जो पंधरवाडा आहे या पंधरवाड्यात आपण करू. काही कोणाला लग्न किंवा मौंज किंवा वास्तू किंवा अजून कुठले कार्यक्रम नसतात. मला माझ्या मित्रांनी त्यावेळी म्हटलं की भाऊ हा पखवाडा चांगला नसतो. मी म्हटलं कोणासाठी चांगला नसतो? ज्याचे पितर हे चांगले नसतात त्यांच्यासाठी. आणि मग या काळात तर माझे पितर जरी या ठिकाणी येत असेल, माझे आजोबा पणजोबा, तर त्यांचा नातू त्याचा पणतू काय करतोय त्यांना दिसलं पाहिजे ना. आणि म्हणून मी हा काळ निवडला की लॉन खाली असतं, जवळजवळ पावसाळा संपलेला असतो आणि सर्वजण ऐकण्याच्या मनस्थितीत. आणि म्हणून साईबाबा ट्रस्टचे मी जेवढे मानावं तेवढे आभार करणे की त्यांनी हे लॉन मला उपलब्ध करून दिलं. आणि केवळ नाममात्र शुल्क, खरं मला त्याचा उल्लेख करू नये, त्यांनी मला हे लॉन उपलब्ध करून दिलं. कारण हे सगळं उभं करायला ज्यांनी काही सहकार्य करतात, त्याला विनोद दादा म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी सुद्धा मला या ठिकाणी सहकार्य केलं. त्याचबरोबरीने वसंतबाई राठी आहे, त्याचबरोबरीने राहुल पानट आहे, यांनी सर्वांनी मला सहकार्य या ठिकाणी केलं की हा कार्यक्रम अधिक चांगला झाला पाहिजे. मी त्यांचा ऋणी आहे. त्याचबरोबरीने या परिसरातील नागरिक, खरं तर यावेळेला मला तर एकदम शॉक की पंधरवाडा लागल्याबरोबरच मला एक 15-20 लोकांचे फोन आले की पत्रिका आली नाही, काही कॅन्सल तर नाही आहे. मी म्हटलं विधानसभेत मी निवडणूक हारल्यावर कॅन्सल नाही करत, आता मी कसं करणार आहे? आणि हे तर माझी ऊर्जा आहे. ज्यावेळी इतके सगळे नागरिक या ठिकाणी बघतो ते आशीर्वाद मी घेऊनच पुढे काम करत असतो, हे मला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे हा कार्यक्रम मी न करणं हे शक्य नाही. आणि मग आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करतो आहे. त्यामुळे आपलं मी आज स्वागत करतो. काल आशुतोषजींचा सर्व परिचय या ठिकाणी आला, त्यामुळे त्यात मी जात नाही. 2 सूचना मला कराव्याशा वाटतात, कारण की आपण सगळे सुजाण नागरिक आहात. मतदानाचं कर्तव्य आपण चांगल्या पद्धतीने बजावतो. आणि सध्या पदवीधर मतदानाची नोंदणी सुरू आहे मतदारांची. जे पदवीधर असेल त्यांचं मतदानाचं नाव यादीत राहिलं असेल तर त्यांनी ते करून घ्या. त्याचे डिटेल्स मी आज इथे सांगणार नाही, कारण की वेळ कमी आहे. ते फॉर्म आपल्या या कार्यालयामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या राजापेठच्या कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचबरोबरीने जी सार्वत्रिक निवडणूक होते त्यांची सुद्धा मतदार यादीत नाव नोंदणी सुरू आहे. त्याचे फॉर्म सुद्धा आपल्याजवळ उपलब्ध आहे. आपण ते घेऊन जावे. त्याचं सविस्तर माहिती ते आपल्याला आपल्या कार्यालयातून नक्की मिळेल. आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार बजवावा. आपण मतदार यादीत नाव टाकलं पाहिजे. खूप जणांची ओरड असते की भाऊ 4दा दिला 5दा दिला तरी मतदानात नाव आलं नाही. पण तो व्यवस्थेचा भाग म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा आपण नाव नोंदणी केली पाहिजे. तो फॉर्म माझ्याकडे आणा, मी नक्कीच आपल्या मतदार यादीत नाव आणण्याचा प्रयत्न करीन. काही विकासाच्या कामाचा उल्लेख मला आज या शेवटच्या दिवशी करणं भाग आहे. जवळजवळ 2 कोटीचे कामं आता या दसऱ्यापासून सुरू होते आणि ते सगळे डांबरीकरणाचे काम. मला असं वाटतं की 2016 संपता आणि 2017 लागता या माझ्या प्रभागातला असा एकही रोड राहणार नाही की ज्यावर आम्ही डांबर टाकलं. त्याचबरोबरीने मी ज्येष्ठ नागरिकांचा विशेष उल्लेख या ठिकाणी आशुतोषजी करू इच्छितो की आपण पियुष गोयलांच्या निधीमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी 20,70,000चं विरंगुळा केंद्र बांधलं की ज्येष्ठ नागरिकांनी यावं, त्यांच्या बैठका कराव्यात, एकमेकांचं दुःख समजून घ्यावं आणि पुढे जावं. त्याचबरोबरीने मी व्यायामशाळा आणि केवळ व्यवस्थेमध्ये न राहता इतरही आपण सगळे कार्यक्रम या निमित्ताने करत असतो. आणि मला अजून आज या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आपल्या सर्वांचे नेते देशाचे पंतप्रधान यांनी असं आवाहन केलं होतं की रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहिणींचा 1 वर्षाचा विमा आपण काढला पाहिजे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो
की या बडनेरा विधानसभा क्षेत्रात 12,000 महिलांचा विमा सुरक्षा योजना या भावाने काढली. त्यामुळे असाच आशीर्वाद आपण आमच्या पाठीशी असू द्यावा एवढी विनंती मी आज या ठिकाणी करतोय. आणि आज 4थ्या वर्षीच्या शेवटचं सत्राचं मी प्रास्ताविक या ठिकाणी समाप्त करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद काका. मी डॉक्टर अविनाश काकांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. मंचावर उपस्थित आजच्या या व्याख्यानमालेचे वक्ते आणि आमचे मित्र आशुतोषजी अडोणी, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि ज्यांच्या सांगण्यावरून या व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं ते माझे मित्र तुषार भारतीय. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले अमरावतीतील सुजाण श्रोतृवर्ग, माता भगिनी, माझा उल्लेख या ठिकाणी वक्ता म्हणून केला असला तरी देखील मी आज आशुतोषजींचं व्याख्यान ऐकायला आलेलो असल्यामुळे आपला मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त 2 गोष्टीचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. माझा परिचय करून देताना माझे मित्र तुषारजी भारतीय हे माझे मित्र असल्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल जे काही सांगितलं ते आपण मनावर घेऊ नका. माझा तो मित्र आहे, परंतु त्याचं असल्या व्यासपीठावरून आवर्जून अभिनंदन मी यासाठी करू इच्छितो कारण मित्राचं अभिनंदन करण्याची खरं संधी मिळत नाही. अशा प्रकारची व्याख्यानमाला तुषार तुझी सुरू केलेली आहे. मी आल्याबरोबर सांगितलं की याची सगळी चर्चा अमरावती शहरामध्ये आहे. महत्वाचं हे आहे की आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं हा जो श्रोतृवर्ग आपल्याला दिसतोय ही अत्यंत मोठी उपलब्धी आहे. कारण एकतर आजचा रविवार आहे आणि रविवारी वेगवेगळ्या एपिसोडचे महाएपिसोड असतात. ते सगळे महाएपिसोड सोडून त्या सगळ्या चक्रामध्ये न गुंतता वैचारिक मंथनासाठी या ठिकाणी हा श्रोतृवर्ग येतोय ना, ही खरी बदलाची नांदी आहे. चांगला बदल जो होतोय ना, वैचारिक मंथन, विचार एकत्रितपणे केल्याशिवाय आता पर्याय नाही, या एका अंतिम निर्णयापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि त्यामुळे आपण एकत्रित येऊन एखाद्या अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधी जे विचार मंथन या ठिकाणी होणार आहे तो विचार घेऊन आपण जाणार आहात. माझा अत्यंत आवडीचा शब्द मी पुन्हा या ठिकाणी वापरतो की आशुतोषजींच्या विचारांनी आपण प्रत्येक जण एक रिफॉर्मर बनणार आहोत, पोटेन्शियल रिफॉर्मर. आणि आपापल्या क्षेत्रामध्ये तो विचार आपल्याला न्यायचा आहे. मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. मुळात आजचा विषयच प्रत्येकाच्या मनात आहे, आई म्हणून. एक डेव्हिड रिचर्ड म्हणून आशुतोषजी एक अभ्यासक महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांनी इथल्या सगळ्या जीवनाचा अभ्यास केला आणि त्यांनी एका पुस्तकामध्ये लिहिलंय की आई या शब्दाच्या अनुषंगानं महाराष्ट्रामधल्या लोकांच्या मनामध्ये या शब्दाचा काय उल्लेख आहे. त्यांनी असं लिहिलंय की इट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट एक्सक्लेमेशन्स विच दीज पीपल अटर इन द स्टेट ऑफ अटर ॲगनी. माणसाच्या जीवनामधल्या अतीव दुःखाच्या आणि वेदनाच्या क्षणी उत्स्फूर्तपणे मनातून निघणारा जो कुठला उद्गार आहे ना, तो म्हणजे आई आहे. या आईशी आपल्याला वेगळं होता येत नाही. अनेक जण आपल्या आयुष्यामध्ये कदाचित वेगळं होण्याचा प्रयत्न करतात, तो असफल राहतो. कारण माणसाच्या मूळ मानवी अस्तित्वाशी जोडला गेलेला शब्द असेल तर तो म्हणजे आई आहे. आणि म्हणून आई या विषयाच्या अनुषंगानं आशुतोषजींसारखा वक्ता, अभ्यासू आणि वैचारिक अधिष्ठान असणारा वक्ता आपल्याला लाभलेला आहे. मला असं वाटतं आशुतोषजी या ठिकाणी आल्यानंतर हा जो काही वैचारिक यज्ञ या ठिकाणी चालणार आहे त्या विचारांमध्ये आपण सगळे न्हावून निघणार आहोत. अध्यक्ष म्हणून आपल्यापेक्षा वयाने लहान आहे मी, पण अध्यक्ष म्हणून एक फक्त विनंती करू इच्छितो की हा जो विचार आज आशुतोषजी आपल्याला देणार आहे हा आपल्याला आपल्या घरी न्यायचा आहे. आणि आपल्या घरी जी आता येणाऱ्या या देशाला नेतृत्व प्रदान करणारी पिढी आहे त्या पिढीसोबत आपल्याला बोललं पाहिजे. जी तरुण पिढी तुमच्या माझ्या घरामध्ये त्यांच्यासोबत हा विचार शेअर केला पाहिजे, त्यांच्याशी या विषयासंबंधी चर्चा केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचा हा देश बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये खारीचा का होईना पण मोठा वाटा आपल्याला देता येईल. मी आयोजकांचे मनापासून आभार मानू इच्छितो की या विचार यज्ञामध्ये मला सम्मिलित करून घेतलं. तुषारचे विशेष अभिनंदन, माझं कौतुक केल्याबद्दल. ते मी मनावर घेतलेलं नाही, मी आधीच सांगितलं. आशुतोषजी, आपल्याला ऐकण्याची संधी प्राप्त झाली हा खरंच एक अत्यंत चांगला योग आहे आणि त्यामुळे त्यासाठी आम्ही आतुर आहोत. धन्यवाद.
सूचना मी करतो की काल मी म्हटलं होतं की परवा पूर्ण व्याख्यान झालं आणि कालही झालं, पण कोणाचाही मोबाईल वाजला नाही, ही उपलब्धी आहे. पण काल अजून एक घटना मला दिसली आशुतोषजी, ती अशी की सगळ्या खुर्च्या फुल भरल्या होत्या आणि काही लोक, कार्यकर्ते, काही नागरिक इकडे बसले होते आणि अशातच 2 ज्येष्ठ नागरिक आल्यावर 2 तरुणांनी आपली खुर्ची त्यांना दिली. मला असं वाटतं की व्याख्यानमालेचं हे फळ आपण समजूया, एवढीच मला या ठिकाणी आज सूचना करायची होती. धन्यवाद. मी जास्त वेळ न घेता आशुतोषजी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. धन्यवाद. वरती करू. आई काय असते जरा जाणून तर बघ. आई काय असते जरा जाणून तर बघ. एखादं गाणं तिच्यासाठी गाऊन तर बघ. घरातल्या घरात झिरमिळणारा वारा असते आई. घरामध्येच सामावल्या असतात तिच्या दिशा दाही. तुझे पंख हे तिचेच असतात, जरा उडून तर बघ. एक गाणं तिच्यासाठी जरा गाऊन तर बघ. दिवे जरी मालवले ना तरी आई असते जळत. दिवे जरी मालवले ना तरी आई असते जळत. मनातल्या मनात घराचे दळण जळत. एक चपाती तिच्यासाठी जरा लाटून तर बघ. आई काय असते जरा जाणून तर बघ. कधी येतो पाऊस, कधी पेटतं ऊन. कधी येतो पाऊस, कधी पेटतं ऊन. आई जवळ नसतो कधी विसाव्याचा क्षण. चालत असते ती जन्मभर, जरा थांबून तर बघ. एक गाणं तिच्यासाठी गाऊन तर बघ. जिंकण्याची जग सर्वांनाच असते घाई. जग जिंकण्याची सर्वांनाच असते घाई. लागता ठेच मात्र फक्त आठवते रे आई. ती हसत असते तुझ्यासाठी, जरा तिच्यासाठी रडून तर बघ. आई काय असते जरा जाणून तर बघ. एक गाणं तिच्यासाठी जरा गाऊन तर बघ. आदरणीय अध्यक्ष महोदय, मंचावर उपस्थित असलेले या व्याख्यानमालेचे संयोजक आदरणीय तुषारजी, श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले सर्व महानुभाव, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, काल महाभारतातल्या अश्वत्थाम्याच्या बद्दल माझं विवेचन संपूर्ण फळाला नेताना मी असं म्हणालो होतो की नियतीची अत्यंत दारुण अशी शोकांतिका असणारं अश्वत्थाम्याचं आयुष्य, ज्या आयुष्याचे विविधांगी पदर आहेत, एक अत्यंत हळवं, निरागस, उमद अशा स्वरूपाचं आयुष्य एका क्रोधाच्या, एका संमोहाच्या क्षणाला कसं बिथरतं आणि त्याच्या आयुष्याची कशी परवड आणि शोकांतिका होते. मानवी जीवनातला प्रवृत्तीचा हा खेळ दाखवण्यासाठी अश्वत्थामा तुमच्या माझ्या समोर चिरंजीव म्हणून उभा आहे. आणि मित्र, हे बोलत असतानाच मी असंही म्हणालो होतो की अश्वत्थामा रंगवताना व्यास त्याच्या आयुष्याशी संबंधित सर्व व्यक्तिरेखांवर भाष्य करतात, पण अश्वत्थाम्याची आई कृपी मात्र आपल्याला कुठेही दिसत नाही. आईचं हे नसणं, आई नावाचा संदर्भच आयुष्यामध्ये उपलब्ध न होणं, ही अश्वत्थाम्याच्या आयुष्यातल्या शोकांतिकेची कारणमीमांसा असेल का, असा प्रश्न मी आपल्या समोर काल उपस्थित केला होता. आज पितृपक्षाच्या निमित्ताने आई या विषयाला हात घालताना मला विद्याधर पुंडलिकांचं माता द्रौपदी नावाचं एक नाटक आठवत आहे. ज्या माता द्रौपदी नावाच्या नाटकामध्ये पांडवाय म्हणून ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर जो हाहाकार महाभारताच्या उत्तरार्धामध्ये घडला, त्यानंतरचा द्रौपदीचा विलाप आहे. आणि ललित लेखन असल्यामुळे स्वातंत्र्य घेऊन पुंडलिकांनी असा एक उत्कट प्रसंग रंगवलाय मित्र, ज्या प्रसंगामध्ये ती शेवटी असं म्हणते की आणा त्याला.
त्याला आणा, मला त्याच्याशी बोलायचं आहे. आणि पराभूत झालेल्या अश्वत्थाम्याला फरफटत बळजबरीने जेव्हा तिच्याकडे आणण्यात येतं तेव्हा तो विनवणी करतो की स्वतःच्या मुलांच्या हत्येच्या शोकामध्ये संतप्त झालेली तिने नुसतं नजरेने बघितलं तर मी जळून जाईल, मला तिच्यासमोर नेऊ नका. आणि माता द्रौपदीमध्ये फार उत्कट प्रसंग रंगवलेला आहे तो की अश्वत्थामा येतो तर खरा, पण तो द्रौपदीच्या समोर जात नाही. द्रौपदी त्याच्या सावलीशी संवाद साधते आणि त्या सबंध ललित नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेताना पुंडलिक असा प्रसंग शेवटी रंगवतात की त्याचं सगळं ऐकून घेतल्यानंतर ती माता द्रौपदी उठते आणि ते अश्वत्थाम्याला म्हणते की अश्वत्थामा, जे झालं ना ते सगळं तू आता विसर, मला तुला कुशीत घ्यायचं आहे. बाळा जवळ येशील का जरा. हा विस्मित होतो, भयचकित होतो, कळत नाही त्याला. आणि हातामधली तेलाची बुटली घेऊन ती माता द्रौपदी त्या अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेवर तेल लावते आणि तिच्या मुखातलं शेवटचं वाक्य, ज्या वाक्याने ते नाटकही थांबतं, ते वाक्य असतं, बाळा एका आईने तुला माफ केलेलं आहे. पोटची मुलं ज्याच्या निर्मम अशा हत्याकांडामध्ये बळी गेलेली आहेत त्याला सुद्धा प्रसंगी माफ करणारी आई असते मित्र. आई हे एक अत्यंत अद्भुत रसायन असतं, विलक्षण रसायन असतं. आई नेमकं काय असतं, कोणते भावबंध आई म्हणून असतात, काय स्थान असतं तिच्या मानवी आपल्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये, याचा धांडोळा घेण्याचा आज आपण थोडासा प्रयत्न करणार आहोत. माझ्या मुख्य व्याख्यानाच्या विषयवस्तूला स्पर्श करण्यापूर्वी मी तुमचा सर्वांचा अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरोखर कोणत्याही श्रोत्याला वक्त्याला हेवा वाटावा अविनाशजी असा श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. श्रोत्यांमध्ये अजयदादा देशपांडे माझे मार्गदर्शक आहेत, राजाभाऊ धर्माधिकारी आहेत, कमलताई आहेत, जयश्री, ते कोणाकोणाची नावं घेऊ, अंजनगाव, दर्यापूर, परतवाड्याहून लोक आलेली आहेत. खरोखर तुषारजी, मी तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो. ते यासाठी की सगळ्या भगभगीत अशा भोगासक्त वर्तमानामध्ये ज्या वेळेला सगळं सांस्कृतिक प्रदूषण, मग ते प्रदूषण इडियट बॉक्स मधून, टेलिव्हिजन मधून किंवा इंटरनेट मधून तुमच्या माझ्या घरांवर आक्रमण करायला निघालेलं आहे, अशा सगळ्या वातावरणामध्ये हे असे काही आशेचे दीप अशा व्याख्यानमालांच्या निमित्ताने आपण उभे करत आहात. आपण जो आशावाद तुषारजी व्यक्त केला त्याच्याशी मी सहमत आहे की हे असं चित्र विचारहीनतेकडून विचारशीलतेकडे जाणार, संवेदनहीनतेकडून संवेदनशीलतेकडे जाणार हे चित्र आश्वासक असं चित्र आहे. मित्र, तुमची माझी भारत माता ना अनेक अर्थांनी महान आहे. सगळ्या जगाच्या पाठीवरच्या विभिन्न राष्ट्रांच्या इतिहासाचा जेव्हा अभ्यास आपण करतो त्या इतिहासाच्या अनुषंगाने तिथल्या संस्कृतीचा, तिथल्या लोकजीवनाचा मागोवा घेण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो ना, तेव्हा आपल्या भारतभूमीची काही वैशिष्ट्ये आपल्याला विशेषत्वाने जाणवतात. ही वैशिष्ट्य जशी ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातल्या प्रगतीची आहेत, ही वैशिष्ट्य जशी व्यक्तीच्या किंवा समाजाच्या पूर्ण विकसित अशा जीवन मूल्यांची आहेत ना, तसे एक फार मोठं वैशिष्ट्य तुमच्या माझ्या देशाचं मला जाणवतं विद्यार्थी म्हणून अभ्यास करताना. ते हे आहे मित्र की जगाच्या पाठीवर अन्य कोणत्याही भूमीनी झेलली नसतील ना इतकी आव्हानं, इतकी आक्रमण तुमच्या माझ्या भारतभूमीनी झेललेली आहेत. है याद हमें युग युग की जलती अनेक घटनाएं, जो माँ की सेवा पथ पर आई बनकर विपदाए. हमने अभिषेक किया था माता का अरिशोणित से, हमने श्रृंगार किया था माता का अरिमुंडों से, हमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन. माँ जिस पर बैठी सुख से जगत का करती थी शासन. अनेक आक्रमण झाली आहेत. कोण नाही आलं इथे? इथे ग्रीक आले, इथे हूण आले, इथे शक आले,
इथे यवन आले, इथे मोगल आले, इथे इंग्रज आले. आणि आले म्हणजे केवळ राजकीय सत्तेसाठी आलेले नव्हते. या देशाची जी सगळी पाळंमुळं आहेत ना, सांस्कृतिक पाळंमुळं जी आहेत ना, संस्कृती नावाचं जे चिरंतन मूल्य या देशामध्ये प्रवाहित आहे ना, त्या मूल्याला समूळ नष्ट करण्यासाठी झालेला हा आघात होता. आणि मित्र हो, हा आघात 1, 2, 3, 4 वर्षाचा नव्हता. हा आघात तब्बल 1000 वर्षांचा होता. जगाचा जेव्हा सम्यक अभ्यास आपण करतो तेव्हा असं लक्षात येतं की जगातल्या सर्व सभ्यता, सर्व संस्कृती 200, 250, 300, 400 वर्षामध्ये नष्ट झाल्या आहेत. काळाचं आव्हान त्या संस्कृतींना पेलवलं नाही. पण तुमचा माझा इतिहास असं सांगतो की इतक्या प्रकारची सशस्त्र रक्तरंजित अशा स्वरूपाची आक्रमण होऊन सुद्धा तुम्ही आणि आम्ही मात्र टिकलो आहोत. नुसते टिकलो नाहीत, वर्धिष्णू आहोत. नुसती वर्धिष्णू नाहीत, आपल्या सगळ्या परंपरा, मूल्य, संस्कृती, सभ्यता यांना समोर समोर नेत भारतीय संस्कृतीची वाटचाल सुरू आहे. ग्रीक मिटे युनान मिट गए, भरत भूमि है अविनाशी, आदि अनादि अनंत राष्ट्र है संस्कृती सुचिता अभिलाषी. आला होता ना सम्राट सिकंदर. सगळं जग जिंकून आलेल्या या सम्राट सिकंदराला हिंदुस्थान मात्र जिंकता आला नाही. वापस जावं लागलं. जगाला जिंकण्याची दरपक्ती करून आलेल्या आणि सगळ्या आमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही असं सांगणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा जावं लागलं. माझ्या मनामध्ये प्रश्न असा नेहमी निर्माण होतो की हा 1000 वर्षांचा संघर्ष या भूमीने कोणाच्या भरोशावर पेललेला आहे? असं काय आहे इथं? कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, हे जे काही या देशाचं आहे ना, याची कारणं काय आहेत? आणि मग एक विद्यार्थी म्हणून हे शोधण्याचा जेव्हा मी प्रयत्न करतो मित्र हो, त्यावेळी मला सगळ्या झंझावातांवर मात करून तुमच्या माझ्या भूमीने स्वतःला जे टिकवून ठेवलं, संस्कृतीच्या ज्या पायवाटा रुजवून ठेवल्यात, जीवन मूल्यांची जी दर्शनं येणाऱ्या पिढ्यांना संक्रमित होत गेली, त्याचे 2 खांब मला आढळतात, 2 आधारस्तंभ मला आढळतात. पहिला आधारस्तंभ आहे या देशाची आचार्य परंपरा आणि दुसरा आधारस्तंभ आहे या देशाची मातृ परंपरा. हा देश आयांनी सांभाळून ठेवलेला देश आहे. सगळ्या प्रकारच्या संकटांवर मात, आजूबाजूला सर्व प्रकारची राजकीय उलथापालथ सुरू असताना, राजसत्ता बदलत असताना या देशाची कुटुंब व्यवस्था मात्र ढासळली नाही. कुटुंब नावाची एक रचना, एक चौकट या समाजामध्ये अशी विद्यमान होती, ज्या चौकटीच्या केंद्रबिंदूमध्ये आई उभी होती, की ज्या व्यवस्थेने या सगळ्या बाह्य आक्रमणांची झळ आमच्या देशाच्या मूळ जीवन रसापर्यंत पोहोचू दिली नाही. आम्ही टिकलो, वाढत राहिलो. हे जे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचं केंद्र असणारी जी माता आहे ना मित्र हो, ही तुमच्या माझ्या 1000 वर्षांच्या जयेश्वर अशा इतिहासाचा आधार आहे. काय समजून घ्यायची, काहीच स्मरण करायचं, माता नावाच्या एका मूल्याला का नमस्कार करायचा, का प्रणाम करायचा, याचं कारण ते मूल्य या राष्ट्र जीवनाचा आधार आहे. स्वामी विवेकानंद युरोपात होते. अनेक भाषणं त्यांची सुरू होती आणि ती भाषणं सुरू असताना स्वामीजींना एकाने प्रश्न असा विचारला की स्वामीजी, आज वेदांतावरचं 1-1.5 तासाचं भाषण आम्हाला नको आहे. विचारणारा ख्रिश्चन मिशनरी होता. तो असं म्हणाला, स्वामीजी, एका वाक्यामध्ये तुमच्या भारतीय संस्कृतीचं असं वैशिष्ट्य की जे जगाजवळ नाही, सांगू शकता तुम्ही? विचारणाऱ्याला अभिप्रेत असं होतं की स्वामीजींना हे उत्तर देता येणार नाही. एका वाक्यात काय सांगायची भारतीय संस्कृती? विविधांगी पदर असणाऱ्या भारतीय संस्कृतीला एका वाक्यामध्ये कसं सामावायचं? पण क्षणार्धात स्वामीजी उत्तरले, एका वाक्यात सांगतो.
माझ्या भारतीय संस्कृतीचं सर्वाधिक वैशिष्ट्य एका शब्दात, वाक्यात सोडा, सांगायचं झालं तर मी सांगेन, जगाजवळ नसणारी एकच गोष्ट माझ्या भारतीय संस्कृतीची आहे आणि ती म्हणजे आमची कुटुंब व्यवस्था आहे. कुटुंबाने हा देश सांभाळला आणि कुटुंब आईंनी सांभाळलं, मातेनी सांभाळलं. कुटुंबाच्या सगळ्या जडणघडणीवर आईचा प्रभाव आहे. व्यक्तीच्या जीवनावर तो आहेच आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नावाची एक संस्था आहे मित्र, त्या संस्थेने मध्यंतरी मनुष्याच्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला, डेफिनेशन ऑफ पर्सनॅलिटी. आणि ही व्यक्तिमत्वाची व्याख्या करत असताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला जणू काही एखादा नवीन शोध लागला अशा थाटात सांगायला लागलं की अरे आजपर्यंत सगळं जग व्यक्तिमत्वाचं, माणसाच्या व्यक्तिमत्वाचं, ह्युमन पर्सनॅलिटीचं मापन करत असताना 3 कसोट्यांवर ते करायचं. कोणत्या कसोट्या? पहिली कसोटी फिजिकल पर्सनॅलिटी, ज्याला आपण शारीरिक व्यक्तिमत्व म्हणतो. दुसरी कसोटी इंटलेक्च्युअल पर्सनॅलिटी, ज्याला आपण बौद्धिक व्यक्तित्व म्हणतो. आणि तिसरी कसोटी सायकोलॉजिकल पर्सनॅलिटी, ज्याला आपण मानसिक व्यक्तित्व म्हणतो. शरीर, बुद्धी आणि मन या 3 घटकांनी माणूस बनत असतो, असा सगळ्या जगाचा दावा होता. जगातल्या सगळ्या कोणत्याही विद्याशाखा तुम्ही घ्या, परामानस शास्त्रापासून तर व्यवस्थापन शास्त्रापर्यंत, सगळ्यांची गृहीतकं याच कसोटीवर आधारित होती की माणूस म्हणजे शरीर आहे, मन आहे आणि बुद्धी आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी 90च्या दशकामध्ये पहिल्यांदा एक नवीन व्याख्या तयार केली. तुम्हाला मला ऐकायला आनंद वाटेल की आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी जे सांगितलं होतं ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला 21व्या शतकात कळलं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलं, WHO की मनुष्य म्हणजे फक्त शरीर, बुद्धी आणि आत्मा नसतो, मन नसतं. या 3 गोष्टींसोबतच फिजिकल, इंटलेक्च्युअल आणि सायकोलॉजिकल फॅक्टर सोबत अजून एक फॅक्टर मानवी आयुष्यात असतो आणि तो फॅक्टर, त्याचं नामकरण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलं. तो फॅक्टर म्हणजे माणसाची स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी असते. मराठीत त्याचा अनुवाद करायचा झाला तर त्याचं आत्मिक व्यक्तिमत्व. आणि मग मानसशास्त्राच्या अनुषंगाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं की जे आत्मिक म्हणून काही असतं ना, आत्मिक ही माणसाची ओळख असते. म्हणजे आपण असं म्हणतो की एखादा माणूस तिरसट आहे, एखादा माणूस हरफनमौला आहे, एखादा माणूस ना अत्यंत रागीट आहे, एखादा माणूस ना अत्यंत मृदू हळव्या मनाचा आहे, एखादा माणूस ना माणूस घाणा आहे, एखादा माणूस ना जनसंपर्काची नशा असलेला आहे. याचा अर्थ या एका व्यक्ती विशेषाशिवाय, गुणविशेषाशिवाय त्याच्यामध्ये बाकीचं नसतं असं नाही. पण ही एक गोष्ट त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख म्हणून तयार होत असते. हे जे काही आत्मिक आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मानसशास्त्राच्या अनुषंगाने पुढे जाऊन असं सांगितलं की हे जे आत्मिक म्हणून माणसाचं जे काही असतं हे त्याला फक्त त्याच्या आईपासून मिळत असतं, फक्त आईपासून मिळत असतं. म्हणजे उदाहरणार्थ विचार करायचा जर झाला तर तुमच्या माझ्या श्वसन संस्थेचं पोषण करणारी आपली छाती आहे. या छातीला तयार करणारी तुमच्या माझ्या फुफ्फुसांचे जे घटक असतात ना, आजचं अद्यतन विज्ञान, त्या विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की माणसाच्या शरीराशी संबंधित असणार, त्याच्या जीवन मरणाशी संबंधित असणाऱ्या ज्या सगळ्या महत्वाच्या सेल्स आहेत, उदाहरणार्थ फुफ्फुसाच्या सेल्स, या पेशी त्याला त्याच्या आईपासून मिळत असतात. छातीचा पिंजरा त्याला वडिलांपासून मिळतो. याचा अर्थ पिंजऱ्याचं महत्व कमी आहे असं नाही, पण जे बाह्यांग असतं ते माणसाला त्याच्या वडिलांच्या पेशींपासून मिळत असतं. त्याचा अंतरंग मात्र त्याच्या आईच्या पेशी तयार करत असतात. केस असतील, नख असतील, त्वचा असतील, हा सगळा भाग वडिलांच्या पेशींपासून त्याला मिळत असतो. पण शरीराला चालवणारी सगळी यंत्रणा, त्या यंत्रणेवरचा प्रभाव त्याला त्याच्या आईपासून मिळत असतो, असं अद्यतन विज्ञानात सांगत आहे.
शरीराने माणूस जोडला गेलाय ना तो आईशी, व्यक्तित्वाने माणूस जोडला गेलाय ना आत्मिकतेने तो आईशी. आणि म्हणून आपल्याकडे ना एक फार सुंदर शब्द आहे. कधी कधी शब्द परंपरेने चालत येतात आणि ते परंपरेने चालत येत असल्यामुळे आपण त्या शब्दांच्या अर्थाच्या आडोशाला कधीच उभं राहण्याचा प्रयत्न करत नाही, समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मला एक शब्द नेहमीच बुचकाळ्यात पडायचा, तो शब्द आहे डोहाळे जेवण. या ठिकाणी अनेक माता भगिनी माझ्या बसलेल्या आहेत. माता भगिनीत कशा सगळ्या पुरुषांच्याही भावजीवनाशी संबंधित तो आहे. आपल्या घरी आपली आई असते, मुलगी असते, सून असते, बहीण असते. या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तो प्रसंग येत असतो आणि आपण सगळेजण डोहाळे जेवण नावाचा एक प्रकार सादर करत असतो. आधुनिक मानसशास्त्र त्याला आईच्या मनाशी जोडतं. गर्भावस्थेत असलेल्या मातेला उल्हासाचे, आनंदाचे, विरंगुळ्याचे क्षण मिळावे म्हणून आजकाल मोठ्या लॉनवर डोहाळे जेवण साजरा करण्याचाही प्रकार सुरू झालेला आहे. मला नेहमी असा प्रश्न पडायचा की डोहा हा शब्द आला कुठून, कशाशी संबंध आहे. मी ग्रामीण भागातला, आमच्याकडे डोहाळे जेवणाची जी सजावट होते त्याच्यामध्ये आंब्याच्या पानांचा उपयोग होतो. मला पूर्वी असं वाटायचे की आंब्याच्या डहाळीवरून तर हा डोहाळा शब्द आला नसेल ना. पण जेव्हा डोहाळे या शब्दाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला तेव्हा मित्रो चरक संहितेपर्यंत मी जाऊन पोहोचलो. आणि चरक संहितेने डोहाळा शब्दाच्या निमित्ताने एक वेगळं भावविश्व माझ्यासमोर उभं केलं. ते भावविश्व आईच्या आणि मुलाच्या अन्योन्य संबंधांचं भावविश्व. चरक संहिता अशी सांगते की मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला त्याच्या आईशी जोडणारं एक नाळ नावाचं प्रकरण असतं, जे साधारणपणे दृश्य असतं. नाळ तोडणे आपण म्हणतो, रागप्रचार आहे मराठीतला तो. पण आईच्या पचन संस्थेला, त्या नवजात अर्भकाच्या पचन संस्थेशी जोडणारी नाळ असते. ही नाळ तुटली म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून त्याचा जन्म होत असतो, तो आकाराला येत असतो. आता तर अशीही संशोधनं सिद्ध झाली आहे की नाळ जपून ठेवा. अमेरिकेमध्ये जशा ब्लड बँक्स आहेत, स्पर्म बँक्स आहेत, तशा या नाळेच्या बँक्स आता उभ्या होत आहेत. याचं कारण उत्तर आयुष्यामध्ये मनुष्याला उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही दुर्धर आजारामध्ये त्याच्यावर उपचार करण्यासाठी ही जी नाळ आहे ना, या नाळीच्या पेशींचा, सेल्सचा अत्यंत अद्भुत असा उपयोग होऊ शकतो, असं आजचं वैज्ञान संशोधनांती सांगते आहे. ते म्हणते फेकू नका याला सांभाळून ठेवा. ही नाळ मनुष्याला आईशी जोडत असते. जेव्हा चरक संहितेच्या अनुषंगाने अजून वाचन करण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळेला अद्भुत माहिती मिळाली मित्र. आणि ती माहिती अशी होती की ही जशी पचनसंस्थेला पचनसंस्थेशी जोडणारी नाळ असते, तसं त्या अर्भकाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये एक पूर्ण विकसित अर्भक म्हणून पोटात तो आकाराला येण्याच्या पूर्वी आईच्या हृदयाशी त्याच्या हृदयाला जोडणारी ही एक नाळ अस्तित्वात असते. ती नाळ कालांतराने अस्तंगत होते, पण दोन हृदयांना, द्विहार्द्रांना जोडणारी ती नाळ, त्या नाळीपासून शब्द उद्भवला द्विहार्द्र. द्विहार्द्रातून शब्द झाला दोहार्द, दोहार्दातून शब्द झाला डोहाळ. आणि मग या डोहाळे जेवणातून आपण डोहाळे साजरे करायला. विलक्षण अनुबंध आहे मित्र. आईचा हा असा जैविक अनुबंध आहे, आईचा असा आत्मिक अनुबंध आहे. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचं मापनच त्याची आई आहे. आणि म्हणून भारताचा असो किंवा जगाचा इतिहास असो, कोणत्याही महापुरुषाचं तुम्ही आयुष्य घ्या, हे सगळे महापुरुष वेगवेगळ्या कालावधीतले असतील. या सगळ्या महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा वेगवेगळी असेल, कार्याचं स्वरूप वेगवेगळं असेल, जीवनाचा उद्देश वेगवेगळा असेल. पण या सगळ्या महापुरुषांमध्ये एक समान सूत्र आपल्याला दिसतं. आणि ते समान सूत्र असं असतं की विभिन्न काम त्या महापुरुषांनी त्या त्या काळामध्ये आवश्यकतेप्रमाणे जरी केलं असेल ना, तरी त्या त्या महापुरुषाची एक ओळख असते. ती ओळख त्याच्या एखाद्या गुणवैशिष्ट्यासाठी असते. आणि अधिक बारकाईने तपासलं तर लक्षात येतं की ते जे गुणवैशिष्ट्य आहे ना, ते गुणवैशिष्ट्य त्या महापुरुषाला त्याच्या आईने दिलेलं असतं.
तुमच्या माझ्या समाजाची रचना अशी आहे की महापुरुष तर आपण लक्षात ठेवतो, त्या महापुरुषाच्या जीवनाचं आणि चरित्राचं पारायण आपण करतो, करायलाच हवं. पण त्या महापुरुषाला घडवणारी त्याची आई मात्र आपल्याला माहिती नसते. आपल्याला युगंधर कृष्ण माहिती असतो. त्या युगंधर कृष्णावर जिचा सर्वाधिक प्रभाव आहे, त्या देवकीचं एकही मंदिर तुमच्या माझ्या मातृपूजक हिंदुस्थानामध्ये नसतं. भगवान कृष्णांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. भगवान कृष्ण म्हणजे काय, काय वर्णन करायचं भगवान कृष्णांचं, काय नाही आहेत ते. पूर्णावतार असं ज्याचं आपण वर्णन करतो तो भगवान कृष्ण योद्धा आहे, वीर आहे, मुत्सद्दी आहे, समाज संघटक आहे, सामाजिक समरसतेचा पहिला उद्गाता आहे, अत्यंत धुरंधर असा राजकारणी आहे, नव्या मन्वंतराचा, नव्या युगाचा कर्ता आणि निर्माता आहे. तो खऱ्या अर्थाने युगंधर आहे. आणि कृष्णाच्या या एकेका वैशिष्ट्यावर आणि पैलूवर वाटेल तेवढा वेळ बोलता येतं. पण कृष्णाला स्वतःला त्याचा कोणता पैलू सगळ्यात महत्वाचा वाटतं? महाभारतामध्ये प्रसंग आहे. अभिमन्यूचा वध झाला, अभिमन्यूची हत्या झाली. एका अर्थाने कौरवांनी कपटाने अभिमन्यूला मारलं. विवाहामध्ये त्याला असं अडकवलं की त्याला बाहेर पडता येऊ नये. आणि अभिमन्यूच्या या वधाच्या वेळेला त्या ठिकाणी अर्जुन उपस्थित नाही. कृष्ण त्याला नेमक्या त्याच वेळेला दूर कुठेतरी घेऊन गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी जेव्हा अभिमन्यूच्या वधाची हत्येची गोष्ट कळते तेव्हा शोक संतप्त झालेला अर्जुन वाटेल तसा बोलतो युगंधर कृष्णाला. तो म्हणतो, अरे सर्वज्ञ आहेस ना तू, माहित आहे ना तुला सर्व. मग आज हा असा प्रसंग घडणार हे माहित जर तुला होतं तर अभिमन्यूच्या पराक्रमी पित्याला मला काय नसतं तू. त्याचा तो सगळा अनावर असलेला शोक, त्याचं सांत्वन करताना भगवान कृष्ण त्याला निवेदन करतायत की अर्जुना, अरे आयुष्यात सुष्ट आणि दुष्ट, हवं असेल आणि नको असेल सगळं घडत असतं. हे सर्व स्थितप्रज्ञतेने माणसाने जगायचं असतं. चिडलेला अर्जुन म्हणतो, स्थितप्रज्ञा कशाची स्थितप्रज्ञता सांगतोय तू? अरे ज्याच्या पोटचं मूल गेलं त्याला तू स्थितप्रज्ञता सांगतोय. आणि त्यावेळेला भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेला जो उपदेश आहे त्यामध्ये त्याच्या स्वतःच्या स्थितप्रज्ञतेचं वर्णन येतं. आणि ते सगळं वर्णन ऐकल्यानंतर स्तंभित झालेला अर्जुन त्याला प्रश्न विचारतो की कृष्णा, आणि कोणत्याही प्रसंगी स्वतःला इतकं स्थिर ठेवण्याची ही स्थितप्रज्ञता तुझ्यामध्ये कुठून आली? आणि कृष्णाने दिलेलं उत्तर आहे. कृष्ण म्हणतो त्याला, ही स्थितप्रज्ञता मला कोणी दिली सांगू तुला? अरे जिला माहिती होतं की आता जन्माला येणार हे माझं मूल मृत्युमुखी पडणार आहे 100%, हे माहित असताना सुद्धा त्याला ती वाढवते, उदरामध्ये 9 महिने जन्माला घालते. त्याचा होणारा अपमृत्यू स्वतःच्या डोळ्यांनी बघते आणि पुन्हा नवीन मूल उदरामध्ये वाढवायला सुरुवात करते. अर्जुन सांगतो, कृष्ण सांगतो अर्जुनाला, अरे पुत्राच्या निधनाने शोक झाला ना तुला? मानवी आयुष्यातलं सर्वात दारुण दुःख कोणतं असतं पार्था, सांगू तुला? अरे एका आईला आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्यांनी बघायला मिळणं यासारखं मानवी आयुष्यातलं दुसरं दुःख नसतं. आणि अर्जुना, हे दुःख माझ्या आईने 1, 2, 3दा नाही 7दा सहन केलेलं आहे. डोळ्यातून टिपूसही न काढता, थयथयाट न करता. जगाला युगंधर कृष्ण मिळावा, जगाला नव्या युगाचा निर्माता मिळावा, यासाठी तुम्हाला मी मिळावा, यासाठी आपल्या 7 मुलांच्या मृत्यूचं दुःख पचवणारी जी माझी माता आहे ना, त्या मातेने मला स्थितप्रज्ञता शिकवलेली आहे. मित्र, कृष्ण आपल्याला माहिती असतो, त्याला स्थितप्रज्ञता देणारी देवकी आपल्याला माहिती नसते. सांदीपनी ऋषींच्या आश्रमातला प्रसंग आहे. आपल्या आईकडे बघण्याचा या युगंधर पुरुषाचा दृष्टिकोन काय आपल्याला कळतं.
ज्यावेळेला संदीपनी ऋषी त्याला म्हणतात की काय मागायचं ते माग, आज शेवटचा दिवस आहे दीक्षेचा. तो म्हणतो गुरुजी सगळं तर दिलं तुम्ही, आता काय मागायचं? म्हणतो माग. आणि त्यावेळेला वेदांमधला एक श्लोक, तो श्लोक भगवान कृष्णांनी त्या ठिकाणी उद्धृत केलेला आहे. त्या श्लोकाचा भावार्थ असा आहे की एका पुरोहितापेक्षा आचार्य 100 पटीने श्रेष्ठ असतो. आचार्यापेक्षा 100 पटीने श्रेष्ठ पिता असतो. आणि पित्यापेक्षा 100 पटीने श्रेष्ठ माता असते. आणि हे सांगून कृष्ण सांदीपनी ऋषींना म्हणतायत की गुरुजी अजूनही काही द्यायचं असेल ना तर फक्त एक मला द्या. एकच इच्छा आहे माझी की ज्या वेळेला माझा प्राण जाईल ना, त्यावेळेला तो प्राण जाणारा माझा क्षण माझ्या आईच्या मांडीवर असावा आणि माझ्या तोंडात शेवटचं जल माझ्या आईने टाकावं, एवढीच माझी इच्छा आहे. बघा हा संबंध महाभारत युद्ध ज्याच्या रुंद खांद्यांवर तोललेला आहे, अशा भगवान कृष्णावर सर्वाधिक प्रभाव पाडणारी आणि भगवान कृष्ण जिच्यामध्ये सर्वाधिक गुंतलेला आहे अशी व्यक्तिरेखा त्याच्या आईची आहे, देवकीची आई. वाराणसीच्या घाटावरचा प्रसंग आहे. 8 वर्षाचा विष्णू सकाळी 5 वाजता पंचपंच उषक्काली थंड पाण्यामध्ये आंघोळ करायला त्याची आई त्याला पाठवते. आणि हा विष्णू तिरमिरत वापस येतो. वडील कपिल वस्तू काहीतरी अध्ययन करत बसलेली आई घरची काही कामं करते. पाय आपटत विष्णू आईला म्हणतो, तुमच्या माझ्या घरातला कोणताही 8 वर्षाचा मुलगा सकाळी 5 वाजता जर थंड पाण्याने आंघोळ करायला लावेल तर जसा वागेल तसाच हा विष्णूही वागतोय. आणि ते वागत असताना आईला जरा कठोर बोलतोय. आई काय ग, रोज सकाळी उठून 8 वाजता 5 वाजता गंगेवर स्नानाला पाठवते, किती थंड पाणी आहे ते. आणि 8 वर्षाच्या विष्णूला त्याची आई सरस्वती त्या ठिकाणी सांगते, बघ विष्णू लक्षात ठेव, अरे थंड पाणी जे असतं ना, या थंड पाण्यामध्ये आज सकाळी 5 वाजता उठून आंघोळ करायची सवय लागली ना, तर मग विष्णू आयुष्यामध्ये येणारी कोणतीही संकट अशी पाण्यासारखी अंगावर घेण्याची वृत्ती अंगामध्ये आपोआप बाणवत असते. लक्षात ठेव विष्णू, ज्याला मोठं होऊन काहीतरी महत् कार्य समाजासाठी किंवा देशासाठी करावं असं वाटत असतं ना, विष्णू त्याला या महत् कार्यांची सुरुवात अशी छोट्या छोट्या प्रतिकूलतेशी संघर्ष करून करायची असते. आयुष्यातल्या छोट्या प्रतिकूलतेला जो घाबरतो ना विष्णू, तो आयुष्यात कधीच मोठा होऊ शकत नसतो. लक्षात ठेव, अशा प्रकारचं कोणतंही संकट ज्या वेळेला पाय घट्ट रोवून स्वतःची मती स्थिर ठेवून विचलित न होता अंगावर ओढवून घ्यायला शिकशील ना, त्यावेळेला तुझ्या आयुष्याचं एका मोठ्या आयुष्यामध्ये रूपांतर झालेलं असेल. हा छोटा विष्णू पुढे मोठा होऊन आर्य चाणक्य म्हणून प्रसिद्धीला पावतोय. मुद्रा राक्षस नाटकातला प्रसंग आहे की ज्या प्रसंगामध्ये चाणक्याचा तो सहकारी येऊन सांगतो चाणक्याला की महाराज तुमचा अमात्य तुम्हाला सोडून गेला. थोड्या वेळ येऊन सांगतो महाराज तुमचा सेनापती तुम्हाला सोडून गेला. महाराज तुमच्या जवळ जमा झालेलं सगळं सैन्य सुद्धा आता तुम्हाला सोडून जात आहे. महाराज तुमचा हा मंत्री तुम्हाला सोडून गेला. महाराज तुमचा तो सहकारी तुम्हाला सोडून गेला. मित्र एक एक बातमी आर्यांना चाणक्याला सांगतोय. चाणक्य मात्र अविचल आहे. आणि अत्यंत सुंदर वाक्य मित्र मुद्रा राक्षस नाटकामध्ये येतं. चाणक्याच्या तोंडामध्ये तो असं म्हणतो की तो सोडून गेला, हा सोडून गेला, हरकत नाही. जोपर्यंत काय चांगलं आणि काय वाईट याचं योग्य मार्गदर्शन करणारी माझी प्रज्ञा माझ्याजवळ शाबूत आहे ना, तोपर्यंत सगळं जग जरी माझ्या विरोधात उभं झालं तर या विश्वमुक्त चाणक्याचा पराभव कोणी करू शकणार नाही. मित्रो, असे चाणक्य ज्या वेळेला समाजामध्ये उभे होतात ना, त्यावेळेला समाज मग व्यवस्थित चालत असतो. चंद्रगुप्ताचं बिघडणं हे राष्ट्राचं प्राक्तन असतं. राजकीय सत्तेची स्वतःची काही वैशिष्ट्ये असतात की ती तिच्या जवळ येणाऱ्या सगळ्यांना बिघडवण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्या माझ्या देशाचा इतिहास सांगतोय. चंद्रगुप्त आलेत आणि गेलेत. त्या काळापुरतं
प्रभाव निर्माण करून गेलेत. कधी चांगले वागले, कधी वाईट वागले. चंद्रगुप्ताचं बिघडणं फारसं राष्ट्राचं कधी काही बिघडवत नव्हतं. याचं कारण अशा सगळ्या चंद्रगुप्तांचा कान पकडू शकणारा, कोणत्याही सत्तेच्या, मत्तेच्या, वित्तेच्या लोभापासून अडीकपणे दूर राहून उभा राहू शकणारा चाणक्य नावाचा सज्जन शक्तीचा प्रवाह समाजात उभा होता. चंद्रगुप्ताचं बिघडणं हे राष्ट्राचं फारसं काही बिघडवत नसतं. मात्र ज्या देशातले चाणक्यच सत्ता शरण व्हायला लागतात त्या राष्ट्राच्या दुर्गतीला अंत नसतो. वाटेल त्या परिस्थितीतही स्वतःच्या मूल्यांवर ठामपणे उभं राहण्याचं चाणक्याच्या आयुष्यातलं जे पर्व आहे ना मित्र, हे त्याला त्याच्या आईने सरस्वतीने दिलेलं पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण घेऊ. छत्रपती म्हटल्यानंतर गुणांचा अपार असा समुदाय आहे. कोणकोणत्या गुणांबद्दल त्यांच्या बोलायचं? त्यांच्या मुत्सद्देपणाबद्दल बोलायचं, राजकारण धुरण्यात्वाबद्दल बोलायचं, समरांगणातल्या पराक्रमाबद्दल बोलायचं, कशाबद्दल बोलायचं? पण छत्रपती म्हटल्यानंतर दोन गोष्टी, दोन वैशिष्ट्य त्यांच्या आत्मिक व्यक्तिमत्वाला सांगणारे. पहिलं व्यक्तिमत्व, लखलखीत चारित्र्य. सगळ्यांना डाग असेल पण माझ्या छत्रपतींच्या व्यक्तिमत्वाला डाग नाही. ज्या वेळेला सुंदर स्त्रिया जनानखान्यात ठेवण्याची पद्धत आहे त्यावेळेला अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो असं म्हणणारे आपले छत्रपती आहेत. छत्रपतींचं हे जे चारित्र्य आहे ना, हे चारित्र्य त्यांना त्यांच्या आईने दिलेलं चारित्र्य आहे. बाबासाहेब पुरंदरे फार सुंदर वर्णन करतात. त्या औरंगजेबानी छत्रपतींच्या निर्वाणानंतर जे लिहिलेलं पत्र आहे त्या पत्रात तो म्हणतो की अरे माझ्यासारखा भाग्यशाली मीच की मला शिवासारखा प्रतिस्पर्धी मिळाला. आणि का शिवाला मोठा प्रतिस्पर्धी मानतो मी? तो शूर आहे म्हणून, तो मुत्सद्दी आहे म्हणून, तो राजकारण निपुण आहे म्हणून. यासाठी औरंगजेब शिवाजीला मोठा मानायला तयार नाही. तर गंगेसारखं निर्मल चारित्र्य असणारा हा राजपुरुष आहे यासाठी औरंगजेब सुद्धा महाराजांची प्रशंसा करतायत. हे लखलखीत चारित्र्य छत्रपतींना त्यांच्या आईकडून मिळालेलं आहे. आणि दुसरं महाराजांचं वैशिष्ट्य, स्वधर्म आणि स्वराष्ट्रासाठी प्राणपणाला लावण्याची जी महाराजांची आसोशी आहे ती महाराजांना माता जिजाऊनी दिलेली आहे. फार बाका प्रसंग आहे हो. कधी कधी माणूस म्हणून महाराजांचा विचार करतो ना मी, तेव्हा गलबलून येतो. अस्थिर वातावरण आहे सगळं. तो एवढा मोठा खान महाराजांच्या सर्व मर्मबिंदूंवर आघात करत जावळीच्या खोऱ्यातून शिरलाय. बुद्धी चातुर्याने त्याला ओढून आणलेल्या प्रतापगडावर छत्रपती शहाजींचा अपमान करणारा, संभाजी राजांचा हत्या करणारा तो खान, त्याला भेटायला महाराजांना जायचं आहे. कल्पना करा फक्त प्रसंगाची. आणि त्याहीपेक्षा बाका प्रसंग महाराजांच्या कौटुंबिक जीवनात आहे. सईबाई आजारी आहेत आणि अशा आजारी आहेत की त्यांच्या आयुष्याचा आता काही भरोसा नाही. महाराजही माणूसच होते ना. आपल्या प्रिय पत्नीचा निरोप घेताना आता आपलं काय होणार कल्पना करा फक्त. सगळं भवितव्य, सगळं भविष्य अधांतरी असताना महाराजांना अंतःकरणातून नसेल वाटलं काही. आणि या मनोवस्थेमध्ये महाराज ज्यावेळेला जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायला जातात, फार अप्रतिम वर्णन बाबासाहेब करतात. 3 शब्द फक्त मा जिजाऊंनी उच्चारले आहेत. कशी एक आई आपल्या मुलाला वळण देत असते, कशी एक आई आपल्या मुलाला जीवन उद्देश देत असते, कशी एक आई त्याच्या जीवनाचा अर्थ त्याला खऱ्या अर्थाने समजावून सांगत असते. 3 शब्दांमध्ये, राजे जाणे, थोरल्या बंधूंच्या निर्मम हत्येचा बदला घेणे. पहिलं वाक्य राजे जाणे, दुसऱ्या वाक्यामध्ये ज्येष्ठ बंधूंचं स्मरण, आणि तिसरं वाक्य मा जगदंबेचं स्मरण ठेवणे. राजे तुम्ही कशासाठी आहात, तुमचा जन्म कशासाठी आहे, तुमचं जीवन उद्देश काय आहे, हे एक आई आपल्या मुलाला सांगते. मित्र हो, प्रचंड ताकद असणाऱ्या पातशहांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याचा इतिहास
दैदिप्यमान छत्रपती या ठिकाणी तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडवतात, त्याचं कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारी जिजाऊ त्यांच्या मागे उभी असते. कोणाकोणाबद्दल सांगायचं, काय काय सांगायचं. एक छोटा मुलगा आहे, कलकत्त्यातला प्रसंग आहे. अत्यंत धनाढ्य आणि सुप्रसिद्ध असणाऱ्या एका वकिलाचा तो मुलगा आहे. घरी पाहुणे येतात आणि आलेले जे पाहुणे असतात ते पाहुणे त्या छोट्या बिलेला गमतीने प्रश्न विचारतात. तुमच्या माझ्या घरात येणारे पाहुणे आपल्या मुलांना तो प्रश्न विचारतात, काय रे मोठा झाल्यानंतर काय व्हायचंय तुला. आणि हा छोटासा मुलगा त्याच्या बालसुलभ वयाप्रमाणे आणि बुद्धीप्रमाणे उत्तर देतो, मोठा झाल्यानंतर मला गाडीवान व्हायचं आहे. याचं कारण असं आहे की विश्वनाथ बाबूंचा मुलगा असणारा तो, त्याच्या घरी एक घोडागाडी आहे, सजवलेली घोडागाडी आहे. आणि ही घोडागाडी चालवायला एक शोफर ठेवलेला आहे. ज्या शोफरला एक गडवेश आहे, त्याला एक हॅट आहे, त्याला काही बिल्ले दिलेले आहेत. त्याच्या त्या आकर्षक पेहरावाचं, पोशाखाचं विलक्षण आकर्षण छोट्या बिलेला आहे. आणि त्या आकर्षणाच्या पोटी सहज सांगतो तो, मला ना मोठा झाल्यानंतर ड्रायव्हर व्हायचा आहे, गाडीवान व्हायचं आहे. पाहुणे हसतात. काहींचं असणं निर्मळ असतं, काहींचं कुत्सित असतं. पाहुणे निघून जातात. पण छोट्या बिलोसोबत उभी असणारी भुवनेश्वरी देवी नावाची त्याची आई मात्र त्याला रागवत नाही. तुमच्या माझ्या पोरांनी अशी वात्रट उत्तरं दिली तर आपण काय करतो आपल्याला कल्पना आहे. पण महापुरुष कसे घडतात तुम्ही बघा, कशी आई त्यांना घडवत असते. एकेका प्रसंगातून, एकेका वाक्याने. आलासिंगा पेरुमलाला लिहिलेल्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या बाल मनावर विलक्षण प्रभाव टाकणाऱ्या 2 घटनांचा उल्लेख केलाय. त्यापैकी ही एक घटना आहे. स्वामीजी लिहितात की पाहुणे निघून गेले. आई मला म्हणाली, गाडीवान व्हावंसं वाटतंय ना तुला. हरकत नाही बाळा, चल माझ्यासोबत. आई मला घेऊन दिवाणखान्यात येते. दिवाणखान्यामध्ये भिंतीवर एक फोटो टांगलेला आहे. त्या फोटोकडे बोट दाखवून आई म्हणते, बाळा बिले, बाय नोरेन, गाडीवानच व्हायचं असेल ना तुला, हरकत नाही. कोणतंही काम चांगलं किंवा वाईट नसतं. प्रत्येक श्रमाला एक प्रतिष्ठेचं मूल्य असतं. पण लक्षात ठेव बाळा, जे कोणतं काम तुझ्या वाट्याला परमेश्वराने दिलेलं असेल ना, ते पूर्णपणे उत्कृष्ट करण्यामध्ये त्याची सर्वात मोठी आराधना असते. गाडीवान व्हायचंय ना तुला, नक्की हो. पण ते होताना जगातला हा असा सर्वश्रेष्ठ गाडीवान होण्याचा प्रयत्न कर. स्वामीजी सांगतात, मी ते चित्र पाहिलं. ते चित्र महाभारतातल्या युद्धाच्या प्रसंगाचं चित्र आहे, ज्या चित्रामध्ये रणभूमीवर जाणाऱ्या अर्जुनाचं सारथ्य करणारा कृष्ण आहे. स्वामीजी सांगतात की त्या क्षणी मला तो अर्थ उलगडला नाही. रात्री निसताना आईने मला ती गोष्ट समजावून सांगितली. माझ्या आयुष्यावर विलक्षण प्रभाव पाडणारा हा प्रसंग आहे. पुढे जाऊन आपल्या अत्यंत अनुपमेय अशा वाणीने या देशातल्या वेदांताचं तत्वज्ञान जागतिक प्राचीवर अत्यंत प्रतिष्ठापूर्वक दैदिप्यमान करणाऱ्या आणि एका अर्थाने भ्रमित झालेल्या विश्वमानवाचं सारथ्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद नावाच्या योद्धा संन्यासाची पायाभरणी त्याची आई अशी करते छोट्या छोट्या प्रसंगांवर. कोणाकोणाबद्दल सांगायचं, किती प्रसंग सांगायचे. मानव मुक्तीच्या कार्यातला एक महामानव अत्यंत अस्वस्थ आहे. तो अस्वस्थ यासाठी आहे की आपल्या पददलित जमातीतल्या लोकांना जर स्वाभिमानाचं स्फुल्लिंग द्यायचं असेल तर शिक्षण नावाचं वाघिणीचं दूध त्यांना पाजल्याशिवाय तरणोपाय नाही, हे त्याला पटलंय. पण 2 वेळचं खायची भ्रांत असणारा माझा समाज शिकेल कसा, यासाठी वणवण चालू आहे त्याची. औरंगाबादला एक महाविद्यालय त्याला उभं करायचं आहे. त्या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी त्याला पैसा हवा आहे. स्पृश्य समाज त्याला पैसा द्यायला तयार नाही. ज्या समाजासाठी त्याला ते घडवायचं आहे तो बिचारा इतका भडंग आहे की तो पैसा कुठून देणार. आणि या अशा अवस्थेमध्ये कार्यकर्ते सांगतात, एक पत्र आलंय. त्या पत्रामध्ये एक धनादेश आहे आणि त्यावेळेचा तो धनादेश 10,000 रुपयांचा आहे. चित्रपट सृष्टीतल्या अत्यंत मातब्बर एका कलाकारांनी, ज्याचं नाव युसुफ खान आहे, त्यांनी तो पाठवला आहे. कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेना की ज्यासाठी वणवण आणि तडफड सुरू आहे,
स्वप्नातही नसताना, कल्पना नसताना असा धनादेश मिळाला. आता काम सुकर होईल, सोपं होईल म्हणून कार्यकर्ते तो धनादेश त्या महामानवाच्या समोर ठेवतायत. तो धनादेश बघून आणि ते पत्र वाचून तो महामानव आपली तीक्ष्ण आणि धारदार नजर आपल्या कार्यकर्त्यांवर टाकून सांगतोय शांतपणे पण अत्यंत निश्चयी आणि निग्रही स्वरांमध्ये, माझ्या वतीने एक धन्यवादाचं पत्र त्यांना लिहा. त्या पत्रामध्येच हा धनादेश टाका आणि तो त्यांना साभार परत करा. कार्यकर्त्यांना कळत नाही की चालून आलेला पैसा आहे. कुजबूज होते. कार्यकर्त्यांच्या मनात काय चालू आहे ते समजतं त्याला आणि आपल्या धीरगंभीर वाणीत तो सांगतो, हा धनादेश मला स्वीकारता येणार नाही, कारण असा पैसा जर मी स्वीकारला तर निर्माण होणाऱ्या महाविद्यालयाला भगवान बुद्धांचं, मिलिंदाचं किंवा अन्य कोणतंही नाव मला देता येणार नाही. मित्रो, ज्या वेळेला आज मोठ्या मोठ्या माणसांच्या संबंध, सामाजिक आणि राजकीय जीवनाचा आधारच पैसा झालेला आहे, त्यावेळेला मला हा बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगू द्या. सगळीकडे वंचना आणि अभाव उभा असताना मानव मुक्तीचा संघर्ष करणारा हा महामानव स्वाभिमानाने आलेली मदत नाकारतोय. परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची अनेक वैशिष्ट्य आहेत मित्र. पण बाबासाहेब म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल आणि एका शब्दात सांगायचं असेल तर बाबासाहेब म्हणजे स्वाभिमान आहे. बाबासाहेब आपल्या आईचा एक प्रसंग लहानपणीचा सांगतात. कसे झालात तुम्ही इतके स्वाभिमानी? बाबासाहेबांना निकटस्थांनी विचारलं आणि त्यांनी तो प्रसंग सांगितला. जब्बारच्या सिनेमात तो प्रसंग आहे. बाबासाहेब सांगतात की हा स्वाभिमान जो आहे ना, हा स्वाभिमान मला माझ्या आईने दिला. अगदी साधा सोपा प्रसंग आहे, तुमच्या माझ्या आयुष्यात आणि घरामध्ये घडणारा प्रसंग आहे. बाबासाहेबांची जी आई होती ना, तिला आपल्या अभिमानी खूप शिकावं असं वाटायचं, खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, बॅरिस्टर व्हावं असं वाटायचं. आणि बाबासाहेब सांगतात की लहान अबोध वयामध्ये एकदा मी तिच्यासोबत माहेरी गेलो होतो आणि माहेरच्या लोकांनी काहीतरी गंमत केली. कशावरून? तर शेवया वाळवण्यावरून काहीतरी गंमत झाली. महिलांमधली गंमत होती. पण ती गंमत होत असताना छोट्या भीमावर आणि त्याच्या शिक्षणावर काहीतरी कॉमेंट्स झाले आणि अत्यंत स्वाभिमानी असणाऱ्या त्या स्त्रीने पण केलं. तिने सांगितलं, माझ्या मनातला आणि माझ्या स्वप्नातला भीमा उभा केल्याशिवाय पुन्हा या दराच्या चौकटीवर आता पाय ठेवणार नाही. बाबासाहेब त्यांच्या आयुष्यातल्या आईचे असे लहान लहान प्रसंग सांगतात आणि सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये स्वाभिमान नावाची जी गोष्ट आहे ना, ही मला माझ्या आईने दिलेली आहे. आणि मित्र, बाबासाहेबांचं दुसरं वैशिष्ट्य लक्षात ठेवण्यासारखं, ज्याला प्यायला विष दिलं त्यांनी ते विष गटगट प्राशन करून समाजाला अमृत द्यावं. हा प्रसंग पुराणातला भगवान शिवाचा. 12व्या शतकात असाच एक प्रसंग या महाराष्ट्रात घडला. संन्यासाची पोरं म्हणून ज्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलेलं होतं आणि गावातही घ्यायला लोक तयार नव्हती, त्या संन्यासाच्या पोरांनी तुमच्या माझ्यासारख्यांच्या सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण करणारं ज्ञानेश्वरी नावाचं एक अमृत दिलं. आणि अर्वाचीन इतिहासामध्ये समाजाने सगळी वंचना वाटायला देऊन सुद्धा समाजाला संविधानाचं अमृत बाबासाहेबांनी दिलेलं आहे. सुंदर प्रसंग. बाबासाहेब समजून घ्यायचे असेल तर हा प्रसंग फार महत्वाचा आहे. नाही 6व्या-7व्या वर्गात असतील, वर्गामध्ये गणित दिलं मास्तरांनी आणि ते गणित सोडवायचं होतं, कोणाला सोडवता येणार आणि मास्तर पण अडले, त्यांना पुढची पायरीच आठवेना. आणि जेव्हा अडले तेव्हा त्यांनी अत्यंत उत्सुकतेने बघितलं, कोण सोडवू शकतं रे? छोट्या भीमाने हात वर केला. त्यांनी कौतुकाने बोलावला. अत्यंत आवडता विद्यार्थी होता, कुशाग्र बुद्धीचा. फळ्यावरचं गणित सोडवलं आणि आता मास्तर आपल्याला कवेत घेऊन कौतुकाची पाठीवर थाप देणार असं वाटत असतानाच वर्गातली 4 मुलं उभी झाली आणि मास्तरानं रोडून म्हणाली, मास्तर ओ तो कोणत्या जातीतला माहिती आहे ना तुम्हाला, तरी फळ्याला हात लावून दिला. त्या फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत ना, ते डबे वाटतायत ना. आणि पाहता पाहता कौतुकाची माळ वाट्याला येईल असं ज्याला वाटतंय त्या बालसुलभ मनाला हा
हतबल झालेले शिक्षक शिक्षा देत आहेत आणि वर्गाच्या बाहेर दिवसभरासाठी उभं ठेवत आहेत. काय वाटलं असेल ना त्या अंतःकरणाला? कौतुकाचे हार मला मिळतील असं वाटत असताना हे अपमानाचे प्रहार जेव्हा वाटायला आले, त्यावेळेला ते मन संतापाने दग्ध जर झालं असतं, प्रतिशोधाच्या ज्वालेने भडकलं असतं, तर ते स्वाभाविक राहिलं असतं. येऊ द्या या मास्तरला घरात, वर्गाच्या बाहेर त्याची तंगडी तोडून टाकतो, हा विचार तर्कसंगत आणि न्यायसंगत ठरला असता. किमान पक्षी रात्री मला ही वागणूक देणारी शाळाच जाळून टाकतो, अशी विद्रोहाची भावना जर आली असती, तीही सुसंगत कदाचित ठरली असती मित्र हो. पण विष प्राशन करून समाजाला अमृत देणारे जे महामानव असतात ना, त्यांचं वैशिष्ट्यच वेगळं असतं. पुढे जाऊन बाबासाहेबांनी संविधान लिहिल्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की बाबासाहेब, या सगळ्या धामधुमीमध्ये आपल्या हातून संविधानाची निर्मिती व्हावी असा विचार पहिल्यांदा तुमच्या डोक्यात कधी आला? त्यावेळेला दिलेल्या उत्तरात बाबासाहेबांनी हा प्रसंग सांगितला. ते म्हणतात की त्या वर्गाच्या बाहेर नाक भिंतीला घासून उभं राहण्याची शिक्षा जेव्हा मला मिळाली, पहिल्यांदा तर रडलो, उद्ध्वस्त झालो. पण नंतर माझ्या मनाने एक निश्चय केला. माझ्या मनाने असा निश्चय केला की ठीक आहे, काही 4 कथित धर्मग्रंथांचा आधार घेऊन मी एका विशिष्ट जातीत जन्माला आलो म्हणून मला शिक्षण नाकारता का तुम्ही? इतका मोठा होईल आणि इतका मोठा होऊन असा एक ग्रंथ लिहीन की त्या ग्रंथाच्या आधारे हा देश चालेल, आणि मग माझ्यासारख्या कोणत्याच मुलाला कधीही एका विशिष्ट जातीत जन्माला आलो म्हणून वर्गाच्या बाहेर काढला जाणार नाही. मित्र, 10व्या 12व्या वर्षामधला हा संकल्प आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये तडीला नेणारे जे बाबासाहेब आहेत ना, निग्रही बाबासाहेब, हे बाबासाहेब त्यांच्या आईने घडवलेले बाबासाहेब आहेत. कोणाकोणाचे आणि किती किती प्रसंग सांगायचे. ज्यांना आपण पुढे साने गुरुजी म्हणून ओळखतो, त्यांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. श्यामच्या आईमध्ये तुम्ही तो पाहिला असेल. गुरुजी त्यांच्या आठवणी लिहिताना सांगतात की एकदा मी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये अशी अवस्था आली, सदाशिव पेठेत पुण्यात राहायचो, दिवसभर परांगदा अवस्थेत भटकत होतो, अन्नाचा कण पोटात नव्हता. आणि अन्नाचा कण पोटात नसताना संध्याकाळी जेव्हा खोलीवर यायला गेलो, त्यावेळेला खोलीवर येत असताना रस्त्यामध्ये एक विठ्ठलाचं मंदिर लागायचं. त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मी गेलो. संध्याकाळची वेळ होती, मंदिरात कोणीही नव्हतं. दाराशी फक्त चणे फुटाणे चुरमुरी विकणाऱ्या बायका बसल्या होत्या. मनामध्ये विचार आला की आज 5 पैशाचे मुरमुरे जरी पोटात गेले ना तरी शांत झोप लागेल. 5 पैशाच्या मुरमुऱ्यांची किंमत मला त्या दिवशी कळली. मी आत गेलो, मंदिरात कोणीही नव्हतं, माझ्याजवळ काहीही नव्हतं. मी विठ्ठलाला हात जोडले, पण खरं सांगतो माझं लक्ष विठ्ठलापेक्षा त्याच्या पुढे ठेवलेल्या ताटावर होतं. त्या ताटामध्ये काही नाणी होती, आणि ती जी नाणी होती त्या नाण्यांमध्ये 5 पैसे होते. आणि माझ्या मनाने असा विचार केला की आज जर यातले 5 पैसे मी उचलले आणि त्या 5 पैशाचे जर मुरमुरे घेऊन खाल्ले तर मला कोणी दोष देणार नाही. याचं कारण मी आज उपाशी आहे. उपनिषद सांगतं की जो उपाशी असतो त्याला पापपुण्याच्या संकल्पना लागू होत नसतात. गुरुजी सांगतात माझ्या मनाला मी समजावतोय, तर्कसंगत पद्धतीने माझ्या वर्तनाचं समर्थन करतोय, आणि माझा हात ते 5 पैसे उचलायला जातो. आणि त्या क्षणी हा कसा कुठून मला माहिती नाही, पण माझ्या आईचा एक आवाज माझ्या कानावर येतोय. कोणता आवाज? अगदी लहान असताना ना, ज्या वेळेला मी छोटा होतो आणि पडवीत असणाऱ्या स्नानगृहातून घरामध्ये येत असताना माझ्या पायाला माती लागायची. माझ्या पायाला माती लागायची म्हणून मी हट्ट करायचो की आई तुझा पदर अंथर. त्या अंथरवाल्या पदरावर पाय ठेवून मी घरात येईन, मग माझ्या पायाला माती लागणार नाही. लहान असणाऱ्या माझं कोड कौतुक पुरवण्यासाठी माझी आई खरोखर तिचा पदर जमिनीवर अंथरायची. गुरुजी लिहितात आणि तो पदर अंथरल्यानंतर त्याच्यावर पाय ठेवून मी येत असताना ना, माझी आई मला रोज एकच वाक्य ऐकवायची. ते वाक्य असायचं की बाळा, पायाला माती लागण्यासाठी जेवढा लागू नये म्हणून जेवढा जपतोय ना, तेवढा पुढच्या आयुष्यामध्ये मनाला माती लागू नये म्हणून जप.
गुरुजी सांगतात की 5 पैशाला हात लावायला गेलो आणि आईचे हे शब्द आठवले. 5 कोणी नव्हतं, पण त्या 5 पैशाला उचलण्याची माझी हिंमत झाली नाही. साने गुरुजींच्या अन्य कार्याबद्दल जाऊ द्या मित्रो, अनेक गैरसमज, अनेक मतभेद तुमचे माझे असतील, पण लखलखीत चारित्र्याची जी कसोटी तुमच्या माझ्या मागच्या पिढीमध्ये सर्व विचारसरणीच्या महामानवांनी निर्माण केली आहे ना, हे चारित्र्य दुर्मिळ होत चाललेल्या समाजातून हे असं चारित्र्य त्यांच्या आयांनी घडवलेलं आहे. मोहनदास करमचंद गांधींचा ज्यांचा उल्लेख आपण महात्मा म्हणून करतो, त्यांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. गांधी सांगतात की सगळ्या जगाला मी उपवासाचं आणि सत्याग्रहाचं आयुध दिलं. हे आयुध मी जगाला दिलं, नवीन राजकीय हत्यार मी जगाला उपलब्ध करून दिलं. त्याचा उद्गाता म्हणून जग माझ्याकडे बघतं. पण हा सत्याचा आग्रह नावाचा जो विषय आहे ना, हा विषय मला माझ्या आईने शिकवलेला विषय आहे. गांधी सांगतात की माझी आई खूप धार्मिक होती आणि ती चतुर्थीचे उपवास करायची. आणि तिचं व्रत असं होतं की चतुर्थीच्या दिवशी निर्जल उपवास दिवसभराचा करून संध्याकाळी मोदक करायचे 21. त्यातला 1 कोणता तरी मोदक मिठाचा मोदक असणार. मोदक खायला सुरुवात करायची. मिठाचा मोदक आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आपणही करत असाल. तो पोटात गेल्यानंतर पुढचं खाणं थांबवायचं. गांधी सांगतात अत्यंत व्रात्य होतो मी काय करायचो, तिने सारण भिजवलं मोदकाचं की मी त्या सबंध सारणामध्येच मीठ टाकून द्यायचो. ते सारण एकजीव करून ठेवून द्यायचो तिच्या नकळत. आणि नंतर चोरून मी गंमत बघायचो की माझी आई आता काय करणार आहे. गांधी सांगतात की त्यात मी मीठ घातलेलं आहे कोणालाही माहिती नाही, तिलाही माहिती नाही. पण मी दर चतुर्थीला बघायचो की केव्हा तरी रात्री 11:45 वाजता सगळ्यांची निजानीज आणि जेवण खाण झाल्यानंतर माझी आई जेवायला बसायची. आणि जेवायला बसल्यानंतर स्वाभाविकपणे जो कोणता मोदक ती उचलेल तो मोदक खारा मोदक असायचा आणि तिथेच ती थांबायची. गांधी सांगतात हा खेळ मी 36 चतुर्थ्यांना खेळलेलो आहे. आणि मला विलक्षण आश्चर्य वाटायचं की हिला बघायला कोणी नाही रात्री 11 वाजता. या मोदकांमध्ये मी काय टाकलंय तेही कोणाला माहिती नाही. हिने खाल्ले 2-4, काय बिघडणार. गांधी सांगतात पण त्या माझ्या आईने मला सत्याचा आग्रह शिकवला. कोणी बघत असो किंवा नसो, कोणी माझी चौकशी करत असो नसो, मी मात्र सत्यानेच चालेल. हा गांधींच्या आयुष्याचा जो मंत्र आहे ना मित्र, हा गांधींच्या आयुष्याचा मंत्र त्यांना त्यांच्या आईने दिलेला मंत्र आहे. श्रीमती इंदिरा गांधी 1977ची निवडणूक हारल्या आणि अशा पद्धतीने हारल्या की आता ही गुंगी गुडिया संपली असं राजकीय चित्र, असं राजकीय वातावरण तयार झालं. याचं कारण विपक्षामध्ये कोण नाही आहेत, मोरारजींपासून अटलजींपर्यंत दिग्गजांची फौज, आणि ती सत्तेवर आलेली आहे. आणीबाणीमुळे अत्यंत नकारात्मक असं वातावरण इंदिराबाईंबद्दल आहे देशभर. या सगळ्या वातावरणाला पलटवून पुन्हा 1980 साली श्रीमती गांधी देशाच्या प्रधानमंत्री बनल्या. पत्रकारांनी प्रश्न विचारला की इंदिराजी इतकी सगळी प्रतिकूलता, म्हणजे कोण नव्हतं सोडून गेलं, घरातले माणसं सोडून गेले होते, पक्ष तो सोडा, इतके सगळे सोडून गेले असताना इंदिराजी इतक्या सगळ्या अति महारथींसमोर देश पिंजून काढला तुम्ही, पुन्हा सत्तेवर येऊन दाखवलं, कसं साधलं तुम्हाला हे, काय करावं इंदिराजींनी. इंदिराजी म्हणतात त्याचं उत्तर हवंय. आणि आपल्या निकटस्थ पत्रकारांच्या त्या चमूला इंदिराजी आपल्या पर्समधून काढून एक बाहुली दाखवत आहेत. म्हणतात हा या बाहुलीचा चमत्कार आहे. ही बाहुली कोणती तंत्रमंत्राची बाहुली नाही. आणि इंदिराजींनी त्यांच्या आयुष्यातला तो हृदयद्रावक प्रसंग सांगितलाय. बाकी सोडा, इंदिराजींच्या अनेक गोष्टींबद्दल माझेही मतभेद आहेत, पण एक कणखर राजकीय नेतृत्व कसं घडवत असते एखाद्या प्रसंगातून त्याची आई. इंदिराजी सांगतात की मी जेव्हा पौगंडावस्थेत आली, किशोरावस्था पार करून तारुण्याच्या उंबरठ्यावर आली, विलक्षण विचित्र आयुष्य होतं माझं. वडील सतत राजकीय कार्यात आणि आई सतत अंथरुणावर. आणि एका मोठ्या बापाची मुलगी म्हणून जे राजवरकी दुःख माझं होतं. मला खेळायला मित्र नव्हते, मला समाजात जाता येत नव्हतं, मनमोकळं खेळता आणि मिसळता कोणामध्ये येत नव्हतं.
झुरत झुरत जगत होती मी, आणि माझी ही मनोवस्था माझ्या आईला कळत होती. आणि एक दिवस माझ्या आईने कमलेने मला बोलावलं आणि ती मला असं म्हणाली की इंदिरे बा इंदू, तुला आज एक गिफ्ट मी देणार आहे, एक वस्तू मी तुला भेट देणार आहे. मग उत्सुकतेने विचारलं काय देणार आई? आई म्हणाली की बाळा डोळे बंद कर, जे द्यायचंय ते तुझ्या हातामध्ये मी ठेवीन. इंदिरा गांधी सांगतात मी डोळे उघडले तेव्हा माझ्या हातात एक बाहुली होती. मी चिडली आईवर, म्हटलं आई आता काय बाहुली खेळायचं वय आहे माझं, कशाला देते तू ही बाहुली मला? आई म्हणाली इंदू, ही बाहुली सामान्य बाहुली नाही, जरा फेक तिला भिंतीवर. मी म्हटलं आई काय सांगते, बाहुली देते फेक म्हणते. आई पुन्हा म्हणाली फेक तिला भिंतीवर. मी ती बाहुली भिंतीवर फेकली, भिंतीवर आदळून ती बाहुली पुन्हा जमिनीवर पडली. पण पडताना ती बाहुली आडवी पडलेली नव्हती, ती बाहुली उभी झालेली होती. आणि माझी आई एकच वाक्य मला बोलली, ती असं म्हणाली की बाय इंदू, माणूस मोठा असो छोटा असो, तो राजा असो रंक असो, त्याच्या आयुष्यामध्ये काय खेळ नीती खेळणार आहे त्याला माहिती नसतं. बरं इंदू, आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आपला ताबा नसतो, पण या घटनांनंतर कसं वर्तन करायचं ते मात्र आपल्या हातामध्ये असतं. या बाहुलीकडे बघ, कसंही फेकलं, कुठूनही फेकलं तरी पुन्हा दोन पायावर उभं राहण्याचं कसब इंदू ज्याला साधत असतं ना, त्याचं आयुष्य घडत असतं. इंदिरा गांधी सांगतात की माझ्या सबंध राजकीय संघर्षाची प्रेरणा हा माझ्या आईने माझ्या आयुष्यात घडवलेला प्रसंग आहे. काय काय सांगायचं मित्र आणि कोणाकोणाबद्दल सांगायचं. आपण जरा वैज्ञानिकांकडे जाऊ. न्यूटन नावाचा वैज्ञानिक तुम्हाला माहिती आहे, त्याच्या प्रसिद्ध आठवणी. त्याच्या आईबद्दल तो असं लिहितो की सगळ्या जगाने माझं वैज्ञानिक म्हणून कौतुक केलं, पण एक गुह्य तुम्हाला मी सांगतो, एक गुढ तुम्हाला मी सांगतो, माझ्यातला जो काही वैज्ञानिक तुम्हाला दिसतोय ना, या वैज्ञानिकाचं सर्व श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते श्रेय माझ्या आईचं श्रेय आहे. कसं आहे? तो सांगतो की लहानपणी माझं माझ्या आईचं बिलकुल पटत नव्हतं, आणि म्हणून आई मला एक शिक्षा द्यायची. कोणती शिक्षा? तर जे काही भाताचं आधण ठेवलेलं असेल किंवा चहाचं आधण ठेवलेलं असेल चुलीवर, त्याच्या समोर आई मला बसवून ठेवायची आणि म्हणायची याला उकळी फुटत पर्यंत इथेच बसून राहा, आणि उकळी फुटण्याच्या आधी त्याला चुलीवरून काढून खाली ठेव. मी नेहमी आईला म्हणायचो की आई, साधारणपणे चहाला उकळी यायला किती वेळ लागतो मला माहिती आहे, इथे बसायची काय गरज आहे? आई सांगायची की मी सांगते तेवढं कर. आणि असा बसला असताना तुझी नजर पूर्ण त्या आधनावर हवी, इकडे तिकडे बिलकुल बघायचं नाही. न्यूटन सांगतो त्यासाठी अनेकदा आईचा मार मला बसला, पण महिनोन महिने आईने ही शिक्षा जी मला दिली, या शिक्षेतून नजर एका जागेवर स्थिर करून विलक्षण अशा स्वरूपाच्या एकाग्रतेचं वरदान मला प्राप्त झालं. ते फळ खाली का पडतं तासन तास मी निरीक्षण केलं. जगाला त्याचं आश्चर्य वाटतं, मला त्याचं आश्चर्य वाटत नाही. याचं कारण असं तासन तास निरीक्षण त्या उतू जाणाऱ्या चहाचं मी कितीतरी आधी माझ्या बालपणी केलं आहे, आईमुळे. खलील जिब्रानच्या आयुष्यातला प्रसंग आहे. नीतिकथांसाठी प्रसिद्ध असणारा जिब्रान आत्महत्या करायला निघाला. घरचा व्यवसाय, माशांचा व्यवसाय आई घेऊन गेली समुद्र किनाऱ्यावर. बघा, जिब्रान सांगतो एका वाक्याने माझं आयुष्य कसं बदललं. आईने विचारलं, विमनस्क अवस्थेत असलेला आपला मुलगा तिला माहित होता. तिने विचारलं, बाळा, माशांना तू कधी रडताना बघितलं आहे का रे? पुढे जगाला अनेक नीतिकथा, सुंदर कथा, जीवन जगण्याचा उपदेश देणारा जो जिब्रान आहे ना, त्या जिब्रान मधला नीतिशास्त्रज्ञ या ठिकाणी जन्माला आलेला आहे. आई अशी विलक्षण भरून टाकत असते. आई अशी विलक्षण एखाद्या प्रसंगातून, एखाद्या वाक्यातून मानवी जीवनाला सबंधपणे बदलवून टाकत असते. माझ्या वेड्या आईची कथा नावाचं आमच्या बाबा आमट्यांचं एक अत्यंत सुंदर असं लेखन आहे. मी या ठिकाणच्या सगळ्या आयांना विनंती करतो की ते तुमच्या घरातल्या मुलांना नक्की तुम्ही वाचायला द्या. एका गोऱ्या सार्जंटनी एका महिलेला हात लावला म्हणून त्या गोऱ्या सार्जंटला आपल्या दोन्ही हातांनी उचलून बाबांनी रेल्वे गाडीच्या खाली फेकून दिलं. आणि बाबांच्या या कृत्याचा खुद्द महात्माजींनी अभय साधक ही पदवी देऊन सत्कार केला. बाबा सांगतात की एका महिलेवरच्या अत्याचारासाठी संतापलेला मी
त्याचं कौतुक झालं, त्याला अभयसाधक म्हटलं लोकांनी. परंतु हा माझ्यातला अभयसाधक माझ्या आईने तयार केलेला आहे. सुंदर कथा आहे, माझ्या जो वेळ नाही, पण ती वेड्या आईची कथा नक्की वाचायला द्या तुमच्या बाबांना. बाबांची आई पागल होती आणि पागल असणारी आई पागलखान्यामध्ये, तिची एक सहकारी पागल असलेली महिला अशी होती की तिला आंघोळीला जाताना पूर्ण निर्वस्त्र होऊन जाण्याची सवय होती. बाबा त्या कथेमध्ये असं लिहितात की ती तर पागल होती, ती तर वेडी होती, पण निर्वस्त्र असणाऱ्या अशा त्या महिलेला लालसावलेल्या नजरेने निहाळणारी सगळी माणसं मात्र शहाणी होती. त्या शहाण्या माणसांपैकी कोणालाही असं वाटत नव्हतं की हिच्या आबरूचं रक्षण करावं. माझी वेडी आई मात्र ती स्नान पूर्ण होतपर्यंत पातळाची टोकं 2 झाडांना बांधून तिच्या आबरूचं रक्षण करायची. आणि त्यावेळेला तिला साथ देणारा एक कादर नावाचा आरक्षी होता. पुढे तिथून सुटून आल्यानंतर या कादरला ही आई घरी बोलावते भाऊबीजेला आणि मला सांगते, मुरली, सीतामाईच्या आबरू रक्षणासाठी जीव पणाला लावणारा हनुमान तुला बघायचा आहे ना, तो हनुमान हा कादर आहे. बाबा सांगतात, स्त्री नावाच्या एका मूल्याबद्दल माझ्या मनातल्या सगळ्या कल्पनांना उन्नत करणारी माझी आई आहे. जग तिला वेडं म्हणायचं, पण ती एक सूत्र मला नेहमी सांगायची की बाळा मुरली, लक्षात ठेव, वेडं झाल्याशिवाय जगाला शहाणं करता येत नसतं. किती प्रसंग आणि कोणाचे प्रसंग सांगायचे. ही सगळी पुरुष, ही सगळी महामानव वेगवेगळ्या क्षेत्रातली आहेत मित्र. स्थल काल परिस्थिती त्यांची वेगवेगळी आहे, त्यांच्या जीवनांचा उद्देश वेगळा आहे, पण एक समान सूत्र या सगळ्या लोकांमध्ये आपल्याला लक्षात येतं. ते सूत्र आईचं सूत्र असतं. या सगळ्यांना आईने घडवलेलं आहे, या सगळ्यांना आईने जोपासलेलं आहे. यांचं जे आत्मिक नावाचं व्यक्तिमत्व आहे ना, हे व्यक्तिमत्व त्यांच्या आईने तयार केलेलं व्यक्तिमत्व आहे. पीटी उषाच्या आयुष्यातला प्रसंग आहे. या ठिकाणी माझे सगळे तरुण मित्र आहेत, त्यांना आठवत असेल काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक स्वयंवर चाललं. ते स्वयंवर चालवणारी कोण होती? राखी सावंत नावाची एक नटी होती आणि त्या चॅनलने प्रसिद्धी अशी केली होती की अर्वाचीन काळामधलं हे पहिलं स्वयंवर आहे. हे पहिलं स्वयंवर नाही आहे, त्याच्या आधीचं स्वयंवर अशाच पद्धतीने पीटी उषानी स्वतःचं लावलेलं आहे. या पीटी उषानी एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातला प्रसंग सांगितला. ती असं म्हणते की मी लहान असताना, शाळेत असताना अत्यंत कुरूप होती, अत्यंत थोराड होती. मला रूप नव्हतं, मला रंग नव्हतं, तारुण्य सुलभ म्हणून जे जे होतं ते माझ्याजवळ काहीही नव्हतं. मला मुलींना जे आवडतं ना ते हे आवडत नव्हतं. मला रांगोळी काढायला आवडत नव्हती, मला मेहंदी काढायला आवडत नव्हती. माझ्या सगळ्या रुचीच वेगळ्या होत्या. आणि मला असं लक्षात यायचं की ज्या वेळेला मी शाळेत जायची ना, त्यावेळेला फक्त मुलींची असणारी ती शाळा, मी नुसती त्या फाटकाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचली तर एक सुरात मला चिडवायला सुरुवात करायची, मुलगा आला रे आला, मुलगा आला रे आला. उषा लिहिते की मला जगणं नकोस व्हायचं. शाळेत माझ्याशी कोणी बोलत नव्हतं, शिक्षक माझ्याशी बोलत नव्हते, वर्गातल्या मुली माझ्याशी बोलत नव्हत्या. मला सारखं असं वाटायचं की माझा रंग काळा असणं, माझं रूप थोराड असणं हा काय माझा दोष आहे? अरे त्या परमेश्वराने मला जसं घडवलं तशी घडली ना मी, माझा दोष आहे का त्यात? पण मी केवळ रंगाने काळी आहे म्हणून समाजाने मला इतकं टोचावं. आणि उषा पुढं सांगते की नुसत्या शाळेमध्ये हे वातावरण नव्हतं बरं का, मला लक्षात यायचं की घरामध्ये सुद्धा हेच वातावरण आहे. मी लग्नाला जायची, माझ्या आईसोबत, वडिलांसोबत असणाऱ्या माझ्या बहिणीसोबत माझे सगळे नातेवाईक बोलायचे, माझ्याशी मात्र कोणी बोलत नव्हतं. मला जवळ उभं करायला कोणी तयार नव्हतं, माझं कोड कौतुक करण्याचा तर प्रश्नच नव्हता. आणि या सगळ्या प्रसंगांमध्ये, मग तो शाळेतला असेल, तो नातेवाईकांकडला असेल, मला सारखं असं वाटायचं की या जगण्याला माझा अर्थ काय आहे. एकही दिवस असा जाऊ नये की ज्या दिवशी मला वर्गातल्या कोणी चिडवलं नाही, माझ्या रंगरूपाची इतकी थट्टा करावी. अरे माझ्या का हातात आहे जन्माला येणं आणि कसं येणं. आणि म्हणून पीटी सांगते, एक दिवस मी ठरवलं की आयुष्य संपवून घ्यायचं, संपवून घ्यायचं. मी आयुष्य संपवायचा निर्धार केला. मी घरी आली, मी माझ्या घरामध्ये जाऊन दोर लटकवला
मी त्या फंदामध्ये माझी मान घातली आणि मला खूप रडायला येत होतं. मला रडायला यासाठी येत होतं की ज्या जगण्याकडून माझ्या अपेक्षा होत्या ते जगणं मला सोडावं लागत होतं. मला रडायला यासाठी येत होतं की सगळे नातेवाईक, सगळे शाळकरी, सगळे नातेवाईक आणि या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती अशी होती, माझी आई, की ज्या माझ्या आईचं मात्र माझ्यावर खरंच प्रेम होतं. उषा सांगते की मला गळफास टाकल्यानंतर आवरेना, स्फुंदून स्फुंदून मी रडायला लागली. पण निर्धार माझा पक्का होता की नाही, जगायचं नाही, संपवून घ्यायचं. जे माझं असणं, माझं जगणं समाजाला नको आहे, नातेवाईकांना नको आहे, ते कशाला जगायचं. उषा सांगते की मी आता उडी मारणार. तेवढ्यात दरवाजावर थाप पडली. बाहेरून येणारा आवाज माझ्या आईचा आवाज होता. आईचा आवाज आल्यानंतर मला अजून उचंबून आला आणि रडत रडत मी आईला सांगितलं की नाही आई, आता मला नाही जगायचं. आई म्हणाली काय काय करतेस तू, का नाही जगायचं. मी सांगितलं आई जगू कशाला ग, जाते तिथे ना लोक मला फक्त नाकारतातच. माझा रंग काळा असला काय, माझा दोष आहे आई, मला नाही जगायचं. उषाने इथे मी रडत होती आणि दरवाजावर थाप देत माझी आई मला फक्त एकच वाक्य म्हणत होती, बाळ उषा, अगं हे जग सोडताना एकदा आईला भेटावं असं नाही वाटत तुला. उषा सांगते की या एका वाक्याने मी गलबलली, मी हल्ली आणि मी विचार केला की खरोखर हिचा काय दोष आहे जिने मला जन्माला घातलं. एकदा भेटलं पाहिजे तिला. आत्महत्या करायची हा निर्णय पक्का होता, पण एकदा आईला भेटून घ्यावं म्हणून मी खाली उतरली. मी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताना मला असं वाटत होतं की माझी आई माझ्याशी हसत बोलते. दरवाजा उघडल्यानंतर लक्षात आलं की माझ्या आईच्या डोळ्यालाही धारा आहेत. मी आईला घट्ट मिठी मारली. खूप मनोसक्त आम्ही दोघांनी रडून घेतलं आणि तो सगळा भावनेचा आवेग ओसरल्यानंतर माझ्या आईने माझ्या पाठीवर गुद्धा मारला आणि आई म्हणाली, उषा आत्महत्या करायची आहे नक्की कर, पण बाळा आत्महत्या करण्यापूर्वी ना माझ्या 2 प्रश्नांची उत्तरं देशील. मी म्हटलं हो आई. आईने 2च प्रश्न मला विचारले. आई म्हणाली, उषा तुझ्या वर्गातल्या किती मुलींना झाडावर चढता येतं ग. म्हटलं आई नाही, कोणालाच नाही, फक्त मला चढता येत. उषा तुझ्या वर्गातल्या किती मुलींना धावता येतं ग. मी म्हणाली नाही आई, कोणालाच धावता येत नाही. आईने पुन्हा जवळ घेऊन कृतक कोपाने पाठीवर एक धपाटा मारला आणि आई नंतर जे बोलली ना त्या एका वाक्याने माझं आयुष्य बदललं. आई म्हणाली, मूर्ख मुली, अगं हजारो लाखो मुलींना जे करता येतं तेवढंच फक्त तुला करता येत नाही. यासाठी त्या जगन्यंत्याला आणि त्या जीवनाला शाप देत कुढायचं की जे लाखो आणि हजारोंना करता येत नाही ते फक्त आणि फक्त परमेश्वराने तुझ्याच वाट्याला तेवढं दिलं. यासाठी त्याला दुवा देत हसायचं. उषा सांगते, या वाक्याने माझं आयुष्य बदललं. माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आजपर्यंत जी मी स्वतःला गलितगात्र आणि नाकारल्या गेलेली समजत होती, मला लक्षात आलं की अरे नटण्या मुडण्याच्या पलीकडे नाही, मेहंदी रांगोळीच्या पलीकडेही काहीतरी असतं. ते असणारं जे आहे ते मला मिळालंय. उषा सांगते, माझ्या आयुष्याचा अर्थ बदलला. ओळख पटली जास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे, हे मला कळलं आणि मग ही माझी स्वतःची ओळख पटलेली मी उभी झाली. दुसऱ्या दिवशीपासून 2 गोष्टी मी सुरू केल्या. कोणत्या? पहिली गोष्ट, शाळेत गेल्यानंतर जी पहिली मुलगी मला मुलगा आला रे आला म्हणून चिडवेल तिला पकडायचं आणि हिला बेदम झोडपून काढायचं. उषा लिहिते की आता हिला चिडवल्यानंतर ही मारते आणि मारत असताना हिचा प्रतिकार करणं शक्य नाही कारण ही बलदंड आहे. हे लक्षात आल्यानंतर 4थ्या दिवशीपासून माझं चिडवणं बंद झालं. आणि दुसरी गोष्ट मी सुरू केली. शिक्षकांनी सांगितलं होतं की जिल्हा स्तरावर धावण्याची स्पर्धा आहे 200 मीटरची. सकाळी 5 वाजता उठून मी धावायला सुरुवात केली आणि धावता धावता मी भारताची सुवर्ण कन्या झाली. आई असं देत असते काही, जीवाचं जीवालाच कळावं असं सांगत असते काही. आई असा आमूलाग्र बदल घडवत असते आयुष्यात. 2 वाक्य आहेत उषाला बदलवणारी. पुढे जाऊन भारताची सुवर्ण कन्या म्हणून नावारूपाला आलेल्या पीटी उषाने
जगाला तिचं यश कीर्ती कळावी म्हणून स्वतःचं स्वयंवर मांडलं. आणि ती असं लिहिते की ऐन तारुण्याच्या त्या अत्यंत तारुण्य सुलभ अशा उंबरठ्यावर उभा असताना मला असं वाटायचं की एक तरी माझ्या स्वप्नातला राजकुमार मला कधी माळ घालेल का. पण यश, कीर्ती, समृद्धी, पैसा ज्याच्याजवळ येत असतो ना, त्याच्या गळ्यात मग नवरा म्हणून सुद्धा माळ घालायला 48 IAS ऑफिसर्स, कलेक्टर्स आणि मंत्री उभे असतात आणि त्यातल्या एकाला पीटी उषा निवडते. किती उदाहरणं द्यायची आणि कुणाकुणाची सांगायची. या सगळ्या विविध क्षेत्रातल्या महापुरुषांच्या जीवनाचा धांडोळा घेतल्यानंतर लक्षात येतं आपल्याला मित्र हो, की यांच्या आयुष्यातलं हे त्यांच्या आयुष्याला घडवणारं जे आत्मिक सूत्र आहे ना, हे सूत्र, ही जी ओळख त्यांची त्यांना पटलेली आहे ना, ही ओळख त्यांना त्यांच्या आईने दिलेली ओळख आहे. आणि म्हणून आई विलक्षण आहे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मेरे पास माँ है, माझ्या दृष्टीने भारताच्या जीवन दृष्टीला व्यक्त करणारं वाक्य आहे मित्र होते. ही आई ज्याला कळली, ही ज्याला आई समजली ना, त्याच्या आयुष्याचं सोनं होत असतं. मग याचं कारण आई फक्त देणारी आई असते. एका प्रसिद्ध विचारवंताचं विधान आहे. तो असं म्हणतो की तुम्हाला जर परमेश्वर कधी प्रसन्न झालात ना, तर त्या परमेश्वराला दुसरं तिसरं काही मागू नका. त्या परमेश्वराला तुम्ही फक्त एकच मागणं मागा. कोणतं मागणं? एकच मागणं मागा त्याला. त्याला तुम्ही हे म्हणा की परमेश्वरा माझ्यावर प्रसन्न होऊन वरदान देत असशील तर एकच वरदान मला दे, माझ्या आईच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. आणि तो विचारवंत म्हणतो की त्यांनी एकदा तथास्तु म्हटलं ना की तुझं कल्याण होणार आहे. याचं कारण आपल्या स्वतःच्या पुत्राच्या कल्याणाशिवाय आईच्या मनात दुसरं काहीही नसतं. उत्कट प्रसंग महाभारतातला, ज्या प्रसंगामध्ये कुंती सांगते की कुमाता क्वचित न भवेत कुपुत्रो जायते. वाटेल ते संस्कार केल्यानंतर सुद्धा ज्यांच्या वाटा निसरड्या होऊ शकतात असे कुपुत्र जन्माला येऊ शकतात, पण कुमाता घडणं मात्र अत्यंत अशक्य आहे. याचं कारण आई म्हणजे एक जैविक रसायन नसतं. आई म्हणजे एक मूल्य व्यवस्था असते. मूर्तिमंत वात्सल्य म्हणजे आई असते. एका तेलुगू कवीची फार अप्रतिम अशी कविता आहे. काय असतं आईचं वात्सल्य? तुमच्याही माझ्याही आयुष्यामधला आठवा आपल्या आयांना, आठवा असे छोटे छोटे प्रसंग. फक्त महापुरुषांच्याच आयुष्याला वळण देत नसतात आया, तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या आयुष्याला सुद्धा वळण देत असतात. माझ्या आयुष्यातला मला प्रसंग आठवतो, दिवाळीचा प्रसंग आहे. आणि दिवाळीच्या त्या प्रसंगामध्ये एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा असलेला मी 3 खोल्यांच्या बिना प्लास्टरच्या आणि जमीन शेणाने सारवलेल्या त्या घरामध्ये वर्षानुवर्ष सण आनंदाने साजरा करण्याचा संस्कार देणारी माझी आई 10 वर्षाच्या मला बोलावून हातामध्ये पणत्यांचं ताट देते आहे. आणि ताट देऊन मला सांगते की हे ताट घेऊन जा आणि ते ताट ना, या पणत्या आहेत ना, या पणत्या प्रत्येक दारांवर ठेव. मी एक एक पणती उचलतो, तुळशीजवळ ठेवतो. एक पणती उचलतो, मुख्य दारासमोर ठेवतो, सगळीकडे ठेवतो. परसात असणाऱ्या संडासाच्या दारावर मात्र मी ती ठेवत नाही. आईच्या लक्षात येतो ना, आई म्हणते, फार विद्वान नसणारी, फार न शिकलेली, सर्वसामान्य गृहिणी असणारी माझी आई म्हणते, बाळा सगळीकडे ठेवल्या पण तू तिथे नाही ठेवली. मी आईला सांगतो की आई संडासाच्या दारात पण ती ठेवायची. आई सहज बोलून जाते. आई म्हणते, बाळा अरे ही तुळस आहे आणि तो संडास आहे ना, हा भाव तुझ्या माझ्या मनातला असतो. प्रकाश देणाऱ्या पणतीच्या मनात असा कोणताही भाव नसतो. जाईल तिथे आपल्या वकुबाप्रमाणे प्रकाश देण्याचं काम ती करत असते. आणि लक्षात ठेव, प्रकाश हा नेहमी पवित्र असतो. आई तेव्हा काय बोलली नाही कळलं. आईने सांगितलं म्हणून पणती घेऊन संडासाच्या दारात मी ठेवली. पण पुढे जाऊन वाङ्मयाचा अभ्यास करताना ज्ञानेश्वरी हातामध्ये आली.
आणि माऊलींचा तो संदर्भ जेव्हा वाचायला घेतला, का पराचे अंधारू करावा, घराचे उजेडू करावा. अरे बाळा, माऊली सांगते आहे वर्णन करत असताना सद्बुद्धीचं, की पंक्तीला नसतं ना असं भावभेदाचं लेणं, की दुसऱ्यांच्या घरात अंधार करायचा आणि तुमच्याच घरात प्रकाश करायचा. आणि लख उजेड माझ्या मनामध्ये पडतो की अरे 6व्या वर्गात असताना माझ्या आई मला दुसरं काय शिकून जाते. आई सामान्य नसते, शिकलेली नसली तरी. याचं कारण आई नावाची एक मूल्य व्यवस्था असते. आई जगत असते, ती शिकवत असते बाळाला, ती वात्सल्यातून शिकवते. म्हणून विनोबा, आचार्य विनोबा असं म्हणतात की शिक्षण हे मातृरूपेनच शिक्षण असतं, दुसरं कोणतंही शिक्षण श्रेष्ठ नसतं. आईकडून मिळणारं शिक्षण असतं ना, ते श्रेष्ठ असतं. आईला आपल्या बाळाला शिकवण्यासाठी त्याला मारावं लागत नाही. विनोबा फार सुंदर सांगतात, शिक्षण शास्त्राच्या विद्यार्थ्यांसमोर सांगतात की मेथड्स ऑफ एज्युकेशनची काय चर्चा करता रे तुम्ही. अरे जगातलं सर्वात श्रेष्ठ जे शिक्षण असतं ना, आईकडून मुलाला मिळालेलं शिक्षण, ते शिक्षण शब्द एविण संवादू असतं. माझ्या छोट्या रेवाला 3 वर्षाच्या काही सांगायला तिच्या आईला तिच्याशी बोलावंच लागत नाही. आईच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आणि डोळ्यांमधले भाव बघून ते छोटं मूल शिकत असतं. आई असंच देऊन जात असते. काही थोमनची फार सुंदर कविता आहे. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की आई खरंच काय असतं, आई खरंच काय असतं. घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. आई खरंच काय असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. जेव्हा असते ना सर्वांमध्ये तेव्हा जाणवत नाही. जाणवते केव्हा, पितृपक्षात. आई खरंच काय असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. जत्रा पांगते, पालं उठतात, मोकळ्या जमिनीत उमाळे दाटतात. जत्रेची दुकानं बसतात ना, ती दुकानं उठून गेल्यानंतर ती भूमी आपल्याला, ती जागा बघवत नाही आपल्याला, है ना. हो, मग अप्रतिम वर्णन करतायत. जत्रा पांगते, पालं उठतात, मोकळ्या जमिनीत उमाळे दाटतात. आई असंच देऊन जाते काही, जीवाचं जीवालाच कळावं असं सांगून जाते काही. आई असतो एक धागा, साऱ्या घराला प्रकाश देणारी समईतली प्रभा. जेव्हा उजाळते ना घर तेव्हा नसतं तिचं भान, पण दूर निघून गेली, दूर कुठंतरी अंधारात, की मग सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. काय आई घरात नाही, काय आई घरात नाही, मग कोणासाठी हंबरतात गोठ्यातल्या गाई. आई खरंच काय असते, लंगड्याचा पाय असते, दुधाची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही, अनवरतही नाही. मूर्तिमंत वात्सल्य हा मातृत्वाचा परिचय असतो मित्र. हे वात्सल्य मग एखाद्या पुरुषाच्याही अंतःकरणामध्ये जेव्हा उमलतं, तेव्हा मला आणि तुम्हाला जगण्याचं पसायदान देणारा ज्ञानेश्वर मिळतो. आपण त्याला माऊली म्हणतो. याचं कारण तो जे खयांची व्यंकटी सांडो म्हणतो, खल सांडो नाही म्हणत. आई कधीच कोणाच बद्दल वाईट विचार करत नसते. हे जेव्हा खलत्व सांडण्याचं वर्तुळ विश्वाकार होतं, त्यावेळेला मग मातृभूमीला आई म्हणणाऱ्या वीरांची परंपरा निर्माण होते. हे मातृत्व विस्तारत विस्तारत त्या कक्षेपर्यंत जेव्हा पोहोचतं, तेव्हा मग भेटेन 9 महिन्यांनी म्हणणाऱ्या मातृभक्त आत्मसमर्पित वीरांची एक फौज राष्ट्राच्या रक्षणासाठी उभी होत असते. आईचा परिचय असतो तिचं मातृत्व. मी आपल्याला त्या तेलुगू कवीची कविता सांगत होतो. त्या कवितेमध्ये एक प्रियकर आहे आणि त्याची एक प्रेयसी आहे. ही जी प्रियकर आणि प्रेयसी आहे ना, यांचं एकमेकांवर अतूट असं प्रेम आहे. आणि तो कवी असं वर्णन करतो की ज्या वेळेला ती प्रेयसी लग्नाचा लकडा त्याच्या मागे लावते, लग्न कधी करतो असं त्याला विचारते, तेव्हा तो सांगतो की तू म्हणशील तेव्हा करू. आणि त्यावेळेला ती एक अट त्याला घालते. ती असं म्हणते
की तुझ्या माझ्या राजा राणीच्या संसारामध्ये तुझ्या आईची सावली मला नको आहे. हा म्हणतो ठीक आहे, आईला आपण गावातच कुठेतरी दुसरं घर करून देऊ. ती म्हणते नको, गावात घर असलं ना तरी सणावाराला तिच्याकडे जावं लागेल किंवा ती आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. आईच नको आहे मला तुझी. तो म्हणतो ठीक आहे, आपण जिल्ह्याला राहायला जाऊ, आईला गावातच ठेवू. ती म्हणते तरी कधी ना कधी तुझी आई भेटायला येईल तुला तिच्याकडे जावं असं वाटेल. तुझ्या आईची सावली मला आपल्या संसारावर नको आहे. तो म्हणतो ठीक आहे, मग सांग काय करायचं. अगं तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमामध्ये इतका वेडा आणि पागल झालो आहे मी की तू म्हणशील तर चंद्र सूर्य सुद्धा आणायला मी तयार आहे. ती त्याला थांबवते. मला चंद्र सूर्य नको आहेत, मला तुझी आपल्या संसारात तुझी आई नको आहे. आणि ती त्याला म्हणते की बाळा, माझ्यावर प्रेम करतो ना, लग्न करायचं ना माझ्याशी, मग माझी एक अट तुला अशी आहे की नेहमीसाठी तू तुझ्या आईला संपव. त्या तेलुगू कवीने फार अप्रतिम शब्दामध्ये हा प्रसंग सांगितला आहे. आणि तो प्रेमातूर झालेला प्रियकर तिला असं म्हणतो की ठीक आहे, आईला संपायचं, हा चाललो, तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे, हा चाललो आईला संपायला. ती त्याला जाताना पुन्हा थांबवते आणि सांगते की तू आईला संपवलेला आहे हे मला कसं रे कळणार, मला कसं कळणार. तो म्हणतो खरं आहे, कसं कळणार, काय सांगू, काय पुरावा आणू तुझ्यासाठी. ती त्याला सांगते आईला मारल्यानंतर तू तिला खरंच मारलाय हे दाखवण्यासाठी आईचं काळीज माझ्यासाठी घेऊन ये. हा जातो. प्रेमात आकंठ पागल झालेला हा आपल्या प्रियतमेसाठी आपल्या आईचा खून करतो. आणि खून केल्यानंतर तिला दाखवण्यासाठी तिचं काळीज हातामध्ये घेऊन प्रेमातूर आणि कामातूर झालेला तो आपल्या प्रियतमेच्या भेटीच्या ओढीने धावत यायला सुरुवात करतो. आणि धावत येता येता एका दगडाला ठेच लागून पडतो. तो पडल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या हातातलं काळीज खाली पडतं आणि पडणाऱ्या त्या काळीजातून शब्द उमटतात, बाळा तुला कुठे लागलं तर नाही ना रे. आई असंच काहीतरी जीवालाच कळावं असं देऊन जाते काही. म्हणून आई असते अंगणात ती तुळस, आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते मनचक्षूवर दाटलेली सुंदर रंगावली, आई असते वेदनेनंतर सगळ्यात पहिल्यांदा दिली आरोही. ही आई जी आहे ना मित्र, ही आई व्यक्तिमत्वाला घडवणारी आई, ही आई कुठेतरी हरवत चालली आहे. सांप्रत अस्वस्थ वर्तनामानाचे सर्वात विलक्षण असे संदर्भ जे आहेत त्या संदर्भांमध्ये आईचं हे हरवणं आहे. आई शाबूत असली तर समाज शाबूत असतो. हे वात्सल्य जशी आई असते ते संस्कार आई देत असते, संस्काराची धानी असते, ती सामान्य प्रसंगांमधून देत असते. आईचं एक मोठं वैशिष्ट्य असतं. तुम्ही तुमचं बालपण आठवा, तुमच्या आईसोबतचे प्रसंग आठवा. पितृमोक्ष अमावस्येच्या निमित्ताने ज्यांची आज आई नाही आहे त्यांनी आईचं स्मरण करा. ज्यांची आई आहेत त्यांनी आज तिच्याकडे एकदा डोळे भरून बघेन मी असं ठरवा. आणि हे ठरवत असतानाच आईने मला काय दिलं, काहीतरी नक्की दिलं आहे मित्र. आई छोट्या छोट्या प्रसंगातून देऊन जात असते. परवा आमच्या खांबला बाजारामध्ये भाजी आणायला गेलो. बघा प्रसंग किती छोटा आहे पण किती मोठं पाठेय देऊन जात असते आई. आणि एक म्हातारी बाई भाजी विकायला बसली आहे. मी भाजी घेतो. मी भाजी घेतल्यानंतर तिला पैसे देतो. चिल्लर नसते तिच्याजवळ. मला तिच्याकडून 2 रुपये घेणं आहे. मी म्हणतो आजीबाई राहू दे, नंतर दिले तरी चालेल, आपण रोज भेटतो. आजीबाई म्हणते उद्याचा सूरज तू पाहणार आहे का मी पाहणार आहे. बघा
महाभारतामध्ये प्रसंग आलाय व्यासांनी रंगवलेला. मला कधी कधी विलक्षण आश्चर्य वाटतं की ज्ञानाची गंगोत्री असणाऱ्या आमच्या वेद उपनिषदांमध्ये, महाभारत रामायणांमध्ये जे आलेलं आहे ना, ते आमच्या गावखेड्यातली बाई इतकी सहज सांगते, इतकी सहज सांगते. याचं कारण ती आई असते, ती संस्काराची धारीच असते. मी म्हटलं म्हणजे? ती मला म्हणाली, तू आत्ता बोलला ना उद्या घेऊन जाईल. बाबा उद्या कोणी पाहिलाय? तू पाहिलाय का मी पाहिलाय? थांब. मला थांबवते आणि आपल्या लहानशा नातवाला चिल्लर आणायला पाठवते. तो नातू जातो, फिरतो, इकडे तिकडे बघतो चिल्लरीसाठी, त्याला मिळत नाही, वापस येतो. मी आजीला म्हणतो, आजी राहू दे ना. अगं तो फिरून आला, त्याला नाही मिळाले. आजी म्हणते थांब तू. त्याला पुन्हा 4 दुकानांची नावं सांगते आणि म्हणते जा, पण 2 रुपये घेऊन ये. भर दुपारची मे महिन्यातली वेळ आहे. रणरणत्या उन्हामध्ये ते छोटंसं पिल्लू 7-8 वर्षाचं चिल्लर आणायसाठी भटकत आहे. मी आजीला म्हणतो की आजी राहू दे नाही, 2 रुपये समजा. मी नाही राहिलो तूही नाही राहिली, आणि राहिले तुझ्या जो 2 रुपये, तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे? बघा मित्र हो, ती अशिक्षित असणारी खेड्यातली भाजी विकणारी बाई, ती आई, ती मला म्हणते, का रे बाबा चांगला शिकला सवरला दिसतो, साहेब आहेस का? म्हटलं हा, नोकरी करतो. म्हणजे तुझी बायको घरात इरजण लावते का रेडीमेड दही आणते? म्हटलं आजी या प्रश्नाचा काय संदर्भ आहे? म्हणे सांगता, तुझ्या बायडीला इरजण लावणं जमतं का? म्हटलं जमतं. रोज खाता का रे दही? म्हटलं हो खातो. मग मला सांग, हे इरजण जे लागतं ना, म्हणजे काय होतं रे? मी म्हटलं या बाईला आता मी कसं समजावून सांगू? बायोकेमिकल प्रोसेस. म्हटलं आजी विरजण लागतं म्हणजे त्याच्यामध्ये नाही, म्हणजे काय होतं नेमकं? म्हटलं आजी म्हणजे त्याच्यामध्ये दह्यातून म्हणजे काय होतं मी तुला सांगते. म्हणजे त्याच्यामध्ये किडं पडतं, बरोबर? म्हटलं हो आजी बरोबर. मग मला सांग, हे जे किडं पडतं ना, हे किडं कवरी जगतं रे, दिसतं का रे डोळ्याला? म्हटलं नाही आजी नाही दिसत. मला कवा येतं कवा मरतं समजतं का रे? म्हटलं आजी नाही समजत. आजी म्हणाली, दही बनत पर्यंत ते जगतं, दही झाल्याबरोबर ते मरतं. म्हटलं बरोबर आहे. आणि आजी पुढे मला असं म्हणाली की जो कोणाचा 1 रुपया, कोणाचा 2 रुपया स्वतः जो दाबून ठेवतो आणि मरतो ना, त्याला ना असं दह्यातला किडा म्हणून जन्माला यावं लागतं. छोट्या नातवाच्या समोर सांगते आजी. काय असतो संस्कार यापेक्षा वेगळा? मी गमतीने आजीला विचारलं की आजी, अगं 1 रुपया 2 रुपया दाबून ठेवला तर असं जन्माला यावा लागतो, म्हणजे करोडो ना लाखो न खातात, त्यांचं काय ग? आजीने एका दिशेने मला बोट दाखवलं. म्हणाला बघतोयस ते? मी ना बघतोय ना आजी. मला काय दिसतंय? काही नाही, गटार दिसतंय. त्या गटारात कोण बसलाय रे? म्हटलं गटारात डुकरं बसली आहेत. आजी म्हणाली, जे लाखांनी आणि करोडोनी खातात ना, त्यांना हे म्हणून जन्माला यावं लागतं. माझा घामाचा नसणारा 1 पैसा सुद्धा मला नको, हा संस्कार नकळतपणे देणारी आई ज्या समाजात जिवंत असते ना मित्र हो, मग त्या समाजात ग्रीक मिटे युनान मिटे अशा प्रकारचं एक पुरुषार्थी स्वरूपाचं समाज जीवन साकाराला आणि उदयाला येत असतं. तुमच्या माझ्या अस्वस्थ वर्तमानाचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे, याचा संस्कार देणारी आई आम्ही हरवत चाललेलो आहे. ही आई ज्या कुटुंबाचा केंद्र आहे, ते कुटुंब आम्ही हरवत चाललो आहे. आम्ही प्रगती खूप करतोय, आमचे हात आभाळाला पोहोचतायत, पोहोचावेत.
अटल जी असं म्हणतात की नए नक्षत्रों में प्रतिभा के बीज बोले. सगळ्या प्रकारची सुबत्ता भौतिक आमच्या वाट्याला यावी, महासत्ता बनावा आम्ही. पण हे सगळं होत असताना हे सगळं सांभाळणारं कुटुंब नावाचं सूत्र जर उद्ध्वस्त होणार असेल ना मित्र, आई जर हरवणार असेल ना, मामाचं पत्र तर कधीच हरवलं, आईचंही पत्र जर हरवणार असेल ना मित्र, तर मग 1000 वर्षांचा संघर्ष पेलणारी तुमची माझी भूमी इंटरनेट नावाच्या एका नव्या आक्रमणाने मात्र 10 वर्षातच उद्ध्वस्त झालेली तुम्हाला मला दिसेल. आई नावाची व्यवस्थाच गमावत चाललो आहे आम्ही. कुटुंब नावाचं युनिटच गमावत चाललो आम्ही. संवादच उरलेला नाही. आम्ही मोठे होतो आहेत, पण माणूस हरवत चाललाय. रस्ते रुंद होत आहेत, इमारतीची उंची वाढत आहे, पण आमच्या संवेदना गोठत चालल्या आहेत. आमचे बाबा आमटे त्या एका चिनी कवीची कविता नेहमी सांगायची. त्या कवितेमध्ये तो छोटा भाऊ आपल्या बहिणीला म्हणतो की सिस्टर सिस्टर आय एम सिक, मी आजारी आहे. आणि ती बहीण सारखी त्याला विचारते की व्हॉट इज युअर प्रॉब्लेम ब्रदर. तो सांगतो सिस्टर आय एम सिक. ती म्हणते व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. तो सांगतो आय हॅव लॉस्ट माय सेंटिमेंट्स. माझ्या संवेदना मी गमावून बसलोय. माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या कशाच काहीच मला वाटू नये. इतका संवेदनहीन माणूस जन्माला घालते आमची नवीन संस्कृती. आई नावाचं मूल्य समाजातून संपत चाललंय. हे मूल्य जपणं मित्र काळाची गरज आहे. अथेन्सच्या बाजारामध्ये भर दुपारी तो डायोजनीस निघाला. त्याच्या हातामध्ये कंदील होता. टळटळीत दुपार आहे, प्रकाश पसरलेला, हातात कंदील घेऊन तो काहीतरी शोधतोय. माझ्यासारख्या एका शहाण्याने विचारलं, डायोजनीस काय शोधता तुम्ही? त्यांनी सांगितलं की मी माणूस शोधतोय. मी त्याला विचारलं माणूस शोधताय? आमच्यासारखी अनेक माणसं हिंडत असताना फिरत असताना अजून कोणता माणूस शोधता तुम्ही? डायोजनीस सांगतो आय एम सर्चिंग फॉर मेन नॉट फॉर द पिग्मीज. मला पिग्मीज नको आहेत, मला माणूस शोधायचा आहे. सगळं मिळवतोय मी, पण आमच्यातला माणूस रसा तयाला चाललेला. सगळं जग या चिंतनापर्यंत आज येऊन पोहोचलाय. वॉन्टेड मेन, वॉन्टेड मेन. माणूस हवा आम्हाला, नॉट अ सिस्टम फिट अँड वाईज. अनेक व्यवस्था आम्ही बघितल्या, ज्या व्यवस्थांनी दावा केला होता की जगाला सुखी आणि समृद्ध आम्ही करू. मग ती व्यवस्था साम्यवादाची असेल, समाजवादाची असेल, भांडवलवादाची असेल. दिसतं असं की कोणतीच व्यवस्था सुखी नाही करू शकली समाजाला. Not the systems fit and wise, not the faith with rigid eyes. धर्मग्रंथांनी सांगितलं की आम्ही बदलून दाखवतो सगळं. नाही झालं. Not the power with gracious smile. सत्तेने सगळं बदलेल. हा पश्चिमेचा सिद्धांत आम्हीही आज स्वीकारला. अच्छे दिनासाठी एका माणसाकडे 100 करोडची जनता डोळे लावून बघतीये. पण जगाचा इतिहास सांगतो की सत्ता सगळं घडवू शकत नसते. समाजाला समाजाची धारणा स्वतःला करावी लागत असते. नॉट अ पॉवर विथ ग्रेशियस स्माइल, नॉट इवन द पोटेंट पेन. वॉन्टेड मेन, वॉन्टेड मेन. आम्हाला माणूस हवाय. सगळ्या जगाच्या समोरचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर फक्त तुमच्या आणि माझ्याजवळ आहे. ते उत्तर तुमच्या माझ्या कुटुंब नावाच्या व्यवस्थेत आहे. ते उत्तर तुमच्या माझ्या आईजवळ आहे. मित्रो, चला नवरात्रीच्या जागरण पर्वावर पुन्हा एकदा या मातृसंस्थेला प्रतिष्ठित करण्याचा संकल्प करूया. या आईला समजून घेण्याचा, ओळखून घेण्याचा प्रयत्न करूया. आई अजूनही तीच आहे, ती नाही बदलली. कारण मूल्य शाश्वत असतात, ती बदलत असतात. काल, स्थल, सापेक्ष परिस्थिती, स्वरूप बदलतं. ते बदलणं फार चुकीचंही नसतं. 9वारी पातळातली माझी आई आज जर सुटसुटीतपणासाठी पंजाबी कुर्त्यामध्ये आली असेल तर फार बिघडत नसतं काही. फार बिघडत नसतं काही. पण अजूनही बाळाला छोटे छोटे तुकडे घालून भरवणारी आई तीच आई आहे. त्या आईची प्रतिष्ठा जपण्याचा संकल्प मातृपूजनाच्या पर्वाच्या पूर्वसंध्येला करूया मित्र. तो संकल्प या देशाच्या एका उज्ज्वल भविष्याची नांदी असेल.
इथल्या सगळ्या आयांनाही माझं आवाहन आहे, हे स्वस्वरूप मला ओळखता आलंय का? माझ्या जीवनाचं हे भान मला आलंय का? इथल्या सगळ्या सुहृद नागरिकांना माझं आव्हान आहे, आज घरी गेल्यानंतर आईशीच बोला, संवाद तर साधा. आसुसली आहेत ती माणसं. कुटुंबातला हरवलेला संवाद मित्र पुन्हा प्रस्थापित करूया. आउटडेटेड झालंय आयुष्य, आता स्वप्नही डाउनलोड होत नाहीत. संवेदनांना लागलाय व्हायरस, दुःख सेंड करता येत नाही, आहे ना? डिलीट केलेल्या फाईल सारखे जुने पावसाळे, जुने दिवस उडून गेले. घरही आता शांत असतं, रेंज नसलेल्या मोबाईल सारखे. हँग झालेल्या पीसी सारखी मनाची स्थिती वाईट. माणसाला माणसाशी जोडणारी कोणतीच नाही वेबसाईट. हँग झालेल्या पीसी सारखा मनुष्य मनाने वेडा झालाय. मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. 21व्या शतकातली पिढी नक्कीच क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत चालली, पण संवाद झाले म्यूट. विज्ञानाच्या खोया प्रगतीत केवढी मोठी चूक माझे मित्र हो. आता रक्ताच्या नात्यांना सुद्धा लागतं व्हॉट्सॲप आणि फेसबुक. तंत्रज्ञानाच्या या गर्दीमध्ये कुटुंब नावाचं हे मूल्य सांभाळून ठेवण्याचा प्राणपणाने प्रयत्न करूया. ही आई सांभाळण्याचा प्रयत्न करूया. नवरात्रीच्या पावन पर्वावर या देशाच्या त्या विलक्षण मातृ परंपरेला कृताने एक साष्टांग नमस्कार करूया. त्याच व्यवस्थेमध्ये केवळ भारताला नाही तर सगळ्या जगाला तोलून धरण्याची ताकद आहे. ती सगळी व्यवस्था, तो सगळा कुटुंबातला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया. आणि खऱ्या अर्थाने नवरात्रीचं शक्तीचं जागरण आणि शक्तीचं पूजन करण्याचा संकल्प सोडूया. या आवाहनासह माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद आशुतोषजी. आठवणीच्या संदुकीत नेहमीच तल्लम व रेशमीच घटकाचे संदर्भ असतात असे नव्हे, तर त्यात अनेक जाळ्या भरड्या व नकुशा वाटणाऱ्या स्मृतींचे भग्नावेशी असतात. मात्र त्या साऱ्या आठवणींना शब्दांचा मुलमा चढवला तर त्याची तीव्रता मृदू, मुलायम व हळुवारपणे डोळ्याच्या कणा पाणविण्यास भाग पाडते. आशिषोजी, अशाच काही भावना आमच्या सर्वांमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. तुषार भारतीय मित्रमंडळद्वारा आयोजित अमृत मंथन या व्याख्यानमालेचं अंतिम पुष्प आशुतोषजींनी या ठिकाणी गुंफलं. मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आजच्या या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य मोहरील सर यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. पुढील वर्षी एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्यामध्ये सादर होऊ. तोपर्यंत सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानून आजचं हे 4थ्या वर्षातलं अमृत मंथन व्याख्यानमाला या ठिकाणी आम्ही विराम देतो. धन्यवाद.